सुरू करूया. हो. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या खेतीबडीच्या वेबिनारमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी रुचा नायर, प्रबंधक आर्या बायोलाईफ. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचे उद्घोषक आदरणीय लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरपूर्वक नमन. मित्रांनो, हा जो वेबिनारचा प्रवास आहे हा आपण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू केला. उद्देश हाच होता की कृषी विषयक आधुनिक माहिती, तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे. तुम्हा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि हा प्रवास सुरू राहिला आणि बघता बघता आपण खेतीबडी वेबिनारचा 50वा टप्पा आज गाठलेला आहे. आणि अशाच या भरभरून प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुमचा हा आशीर्वाद खेतीबडीवर सदैव असाच राहू द्या आणि हे वेबिनारची सिरीज आपण अशीच चालू ठेवूया. आणि आजच्या या स्पेशल वेबिनार मध्ये आपले गेस्ट देखील स्पेशलच आहेत. आजचे आपले जे शेतकरी आहेत ते भुईमुग पिकाचे अनुभवी शेतकरी असून त्यांच्या या 21 वर्षाच्या प्रवासात त्यांना अनेक सन्मान आणि पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलेलं आहे. विशेष म्हणजे CITA या आंतरराष्ट्रीय मासिकात देखील त्यांच्या कार्यावर लेख देखील प्रसिद्ध झालेला आहे. भुईमुग पद्धतीचा त्यांच्या घुगे पॅटर्न ह्याचा आज सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे. हे घुगे पॅटर्न भरपूरशी लोक देखील ह्याचा आज अवलंबन करत आहेत. शेतकरी पासून ते विद्यापीठातील तज्ञ, शास्त्रज्ञ हा पॅटर्न बघायला त्यांच्या शेतात देखील पुष्कळ वेळा भेट देतात. त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं अजून भरपूर काही आहे, पण ते साक्षात त्यांच्याकडनंच ऐकूया. स्वागत करूया कृषीभूषण सन्मानित शेतकरी श्री मधुकर घुगे यांचं. नमस्कार मधुकर साहेब. आणि आपल्या बरोबर जुडल्या आहेत खेतीबडीचे पीक तज्ञ डॉक्टर अश्विनी, जे की कीट आणि रोग तज्ञ आहेत आणि त्यांच्याकडून देखील भरपूरशी माहिती आज घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार शेतकरी बांधवांनो. मधुकर साहेब, या सेशनची सुरुवात आपण आपल्याकडनं करूया. मधुकर साहेब, हा भुईमुगाचा प्रवास सुरू कसा झाला आणि भुईमुगच का निवडलं, हे पीक का निवडलं तुम्ही? भुईमुगाचा माझा तसा प्रवास फार मोठा आहे आणि भुईमुगच हे पीक का निवडलं त्याच्यामुळे माझं एक कारण म्हणजे की मी पहिल्यापासूनच जवळजवळ शेती मी 1977-78 पासून शेती करत असतो आणि तेव्हापासूनच आमच्याकडे भुईमुगाचं हे पीक घेतलं जायचं. त्यामुळं आवाज येते? हो सर, येतोय सर, येतोय, बोला ना. तर भुईमुगाचं हे पीक मी ओळखण्याचं कारण म्हणजे मी याच्या अगोदर आपला साध्या पद्धतीनं आम्ही नेहमीच वाण हे माझं भुईमुगाचं आवडतीच होतं. आणि आमचं येलदरी धरण वर आहे, आमच्याकडे तिकडे लिफ्ट इरिगेशन होते, त्यांचं पाणी असल्यामुळे आम्ही उन्हाळी भुईमुग हा माझ्या पारंपरिक होतात. मग त्याच्यात ते असल्यामुळे माझं तिकडं भुईमुग हा निवडलं. म्हणजे पारंपरिक शेती म्हणजे भुईमुग शेती होत आलेली आहे तुमच्या तिथे. आता मी इकडे बाकी कसं वेळलो म्हणजे ह्याचं कसं कारण झालं की मी नेहमीच भुईमुग घ्यायचो आणि भुईमुग घेत असताना काय की माझे पाहुणे होते तिकडे शेलू बाजारमध्ये, आमचे मेहुणे होते मुरलीधरराव जायबाई म्हणून. आणि तिकडे कसं झालं होतं की नेमकेच एक TAG 24 हे वाण अकोला कृषी विद्यापीठानं प्रसारित केलं. भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबईचं वाण त्यांनी प्रसारित केलं होतं आणि त्याचे काही प्लॉट्स आमच्या पाहुण्याकडे आले होते आणि मग ते मला बघण्यात आलं की बाबा इथं ते म्हणे आम्हाला उन्हाळ्यात थोडस फास्ट लवकर सांगतो कारण ते फार मोठं आहे. मग नाही का, कारण साधारण गोष्ट असते ती गोष्ट तिथपर्यंत पोहोचवायला खूप पारंपरिक असतं. तेवढं सांगायला एवढा वेळ नाही पुरणार आपल्याकडे. शेतकरी सुद्धा हे जातील कंट्रोल. थोडक्यात सांगा, ऐकायला म्हणजे प्रवास कसं असते कोणतीही एखादी गोष्ट ज्यावेळेस माणूस मिळवतो किंवा साध्य करतो तर हे पुण्य त्याच्यामागे त्याची फार मोठी कहाणीच असते. वेगवेगळ्या अडचणी असतात, वेगवेगळ्या भांडणे. तशी माझी सुद्धा तिथूनच सुरुवात झाली आणि ते बियाणं माझ्याकडे टॅग 24चं बियाणं आलं. त्याच्यानंतर मग ते टॅग 24चं बियाणं माझ्याकडे आल्यानंतर मी माझ्या शेतात पेरलं आणि तिथून मला त्याचं म्हणजे लागवड केली तर मला इतकं म्हणजे उत्पादन कमी आलं होतं. मी 7 एकर लागवड केली होती त्यावेळेस आणि मला त्याच्यातून फक्त 25 पोते शेंगा झाल्या होत्या. आता 7 एकरामध्ये 25 पोते शेंगा, पण ते काय झालं, लागवड केल्यानंतर बी उगलंच नव्हतं. ते उगलेलं बी धड मला मोडताही येत नव्हतं आणि सोडताही येत नव्हतं. त्याच्यामुळे मला तो भुईमुग घ्यावाच लागला. आणि मग त्याच्यावर नंतर आम्ही ती झाडं उपटल्याच्या नंतर लक्षात आलं की या झाडाला
खूप शेंगा आहेत. म्हणजे या वाणामध्ये यील्ड पोटेन्शियलिटी खूप चांगली आहे, उत्पादन क्षमताची खूप चांगली आहे. प्रश्न हा आहे की आपल्याकडे झाडाची संख्या नाहीये, तर मग तिथून पुढे तो झाडाची संख्या कशी मिळवायची हाही फार मोठा आहे. ते वेळ खूप गेला त्याच्यात. ते मी वेगवेगळे प्रयोग केले. अगदी कणगीमध्ये बियाणं ठेवून बघितलं. ते काय म्हणते ते NaCl चं द्रावणाचं ते असे पुढे करून तेही ठेवून बघितलं मॉइश्चर होण्यासाठी, सोडियम क्लोराईड. पण हवं असं जर्मिनेशन मिळत नव्हतं. त्याच्यामध्ये माझे 2-3 वर्ष गेले. आणि 2-3 वर्ष गेल्याच्या नंतर फक्त एवढंच लक्षात येऊ लागलं की या वाणामध्ये खूप चांगलं आहे, पण हे बियाणाचं उगवण होत नाहीये. मग त्याचे आपण जुने प्रकार कणगीत साठवण्याचे वगैरे हे सर्व करून बघत, पण त्याच्यातही काही असतं. मग शेवटी आपले विद्यापीठाचे एक डॉक्टर आता वारले, ते लोच साहेब म्हणून, श्री लोच. तर लोच साहेबांनी काय केलं होतं की रबी ग्राउंडनट केला होता. ते काय म्हणले, आमचे बंधू एक कृषी अधिकारी होते आणि ते कृषी विभागात काम करत असल्यामुळे त्यांचा आणि त्यांचा संपर्क यायचा. तर मी शेवटी आमच्या दादाला म्हटलं, आता काय की हे भुईमुग आपल्याला काही परवडत नाही, हे काही उगवत नाही, आपल्याला काही आता लावायचं नाही, म्हणजे बघू आपण शेवटचा एखादा प्रयत्न करून. मग विद्यापीठातले शास्त्रज्ञ वगैरे तेव्हाच ते होते थोडे कनेक्शन मध्ये सगळे. BN चव्हाण साहेब होते, लोच साहेब होते, शेळके साहेब होते असे. मग ते लोच साहेब म्हणले, मग मी रबीत भुईमुग घेतोय आणि रबी मध्ये भुईमुग घेतोय, बघा कुठे साहेब तुम्हाला मिळत जमत असेल. मग आम्ही सुरुवातीला मुगा उडदाचं, त्यावेळेस कारण 2001च्या अगोदरची गोष्ट असल्यामुळे त्यावेळेस मूग उडद चांगली पिकं यायची. मुगा उडदाचं एक पीक घेऊन आम्ही त्याच्यावर सप्टेंबरमध्ये 1 सप्टेंबर ते 10-15 सप्टेंबर पर्यंत भुईमुगाची लागवड केली. आणि ती जी लागवड केली त्यानंतर ते उन्हाळ्यातलं बी त्यावेळेस चांगलं जर्मिनेट झालं. हे लक्षात आलं की उन्हाळ्यातलं बी उन्हाळ्यात काम करत नाही, उन्हाळ्यातलं बी रबीमध्ये जवळजवळ 70-80% जर्मिनेशन झालं. आणि मग तिथून ते वाण आमच्याकडे प्रसारित झाले. मग त्याच्यानंतर आम्ही त्याचे वेगवेगळे प्रयोग ठेवले. अशा प्रकारे असं आमचं भुईमुगाचं काम सुरू झालं. आणि या भुईमुगाच्या कामामध्ये आम्ही तिघही भाऊ काम करतो. त्यामध्ये आता ते आमचे मोठे भाऊ रिटायर्ड झाले, माझा लहान भाऊ एक पद्माकर घुगे तो. आणि तसंही मी काय सांगतो की हे एकट्याचं काम नाहीच आहे, हे एक संच आहे. माझे लेबर सुद्धा इतके हुशार आहेत की तुम्हाला म्हणजे कौतुकानं सांगण्यासारखी आहे. आणि आहे माझ्याकडे 20 वर्षापासून काम करतात. पण ते सुद्धा म्हणजे असं कसं हे सर्वांचं मिळून काम आहे. त्याच्यात आपण मिळवलं, परंतु याच्यात सर्वांचाच वाटा आहे. त्याच्यामध्ये कृषी विभाग आहे, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहे, आणि आम्ही तर शेवटी सर्वांचा एक सार गोळा करून याच्यातून नेमकं काय निघतं हे शोधून त्याच्याकडे इकडे गेलो. अशा प्रकारे आम्ही भुईमुगाची सुरुवात केली. राईट. भरपूर सारं काही म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक जण जो ह्या स्टेजला येतो त्याच्याकडे भरपूरशा गोष्टी असतात, भरपूरशा अडचणी पार करून मग आलेला असतो. त्यामुळे त्या अडचणीतनं दुसऱ्यांना शिकण्यासारखं पण भरपूर असतं. शेतकरी बांधवांना तुम्ही आता इथे बघितलेलं हे जे प्रयोगाबद्दल बोलतायत, हे प्रयोग काही छोटे नव्हते, हे वर्षभराचे प्रयोग आहेत जे त्यांनी केलेले आहेत आणि ज्याबद्दल ते आपल्याला आज सांगतायत. मधुकर साहेब, तुम्ही आता भरपूरसा वाणाबद्दल बोलता की वाणाची निवड ही म्हणजे तुम्ही जे बोलला त्याच्यावरनं हे कळून येतं की वाणाची निवड ह्याच्यावर भरपूरसा भर देणं गरजेचं आहे. तर आता जे आहे म्हणजे आता वाण जर शेतकऱ्यांना निवडायचं असलं तर त्याच्यात काय वैशिष्ट्य त्यांनी बघून मग निवडावं, किंवा आता कुठले वाण ते वापरू शकतात? मी कसं वेगवेगळे वाण नंतर वापरात घेतली, परंतु सर्वात प्रथम सांगायचं आहे मला की भुईमुग भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई यांनी विद्यापीठाच्या सहकार्याने जी काही वाण विस्तारित केलेली आहेत, शेतकऱ्यामध्ये पोहोचलेली आहेत, त्या वाणाचाच आम्ही इकडे वापर करतो. आणि ती वाणं शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगली आहे. आणि वाणाची निवड ही शेतकऱ्यांनी, आवाज येतो ना? हो येतोय ना, बोला. शेतकऱ्यांनी वाणाची निवड हा आमचा एक, माझं काय मत आहे की वाणाची निवड हा फार महत्वाचा भाग. कारण त्याच्यात कसं आहे, इतर वेळेस आपल्याकडे भुईमुगाची जी वाणं आहेत ते आपल्याकडे SB11 नावाचं वाण होतं. SB11 पेक्षा वेगळी जात नव्हती. मी सुद्धा तेच वाण घ्यायचो. मला 5 ते 6 क्विंटल एक उत्पन्न यायचं. चारा भरपूर व्हायचा, बाकी त्याच्यात असं काही फार नव्हतं, टेक्नॉलॉजी नव्हती किंवा काही वापरतही नव्हतं. पण हे ज्यावेळेस टॅग 24 KAG 24 जवळ माझ्याकडे आलं तेव्हापासून मग आम्ही आता हा मागचा भाग मी तुम्हाला सांगितला थोडक्यात की आम्ही हे बियाणं जर्मिनेट कसं व्हावं किंवा रबीतलं बियाणं समर साठी कसं वापरलं जातं याच्यासाठी आपण, किंवा जास्तीत जास्त झाडाची संख्या ठेवण्यासाठी जे बियाणाचं हे लागतं ते करण्यासाठी आम्ही रबी भुईमुग हा निवडला आणि रबीमध्ये भुईमुग घेणं सुरू केलं. 2001 पासून आम्ही हे कार्यक्रम सुरू केले.
आणि 2001 ते 2006 पर्यंत मी दरवर्षी वेगवेगळे अंतर घेऊन त्याचे प्रयोग केले. आणि आता हे वाणच का निवडले हा जो तुमचा मूळ प्रश्न आहे, ह्या वाणामध्ये नेमकं काय आहे की शेतकऱ्यांच्या नियोजनात बसणारा वाण. नियोजनात बसणारा म्हणजे पीक कालावधी किती आहे त्याचा. कारण काही व्हरायटीज असतील पण त्या व्हरायटीज 6 महिने घेतील, 8 महिने घेतील, 7 महिने घेतील. तर हा पीक कालावधी जो आहे ना तो फार महत्वाचा. त्याच्यामुळं एक तर म्हणजे पीक कालावधी कमी कालावधीची असणारी वाण आहे. त्याच्यानंतर याच्यातलं दुसरं महत्वाचा भाग आहे तो म्हणजे याच्यामध्ये इल्ड पोटेन्शियलिटी इतकी सुंदर आहे की खरंच म्हणजे वाखाणण्या म्हणजे खूपच काही इल्ड येऊ शकतं. म्हणजे आम्ही तर म्हणतो आमच्याही पेक्षा जास्त इल्ड येऊ शकतो. अच्छा. म्हणजे आमच्या जमीन जर चांगली असेल आणि कास्तकार जर चांगला करणारा असेल म्हणजे इतकी पोटेन्शियल आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही वाणं पोटेन्शियल चांगलं आहे आणि पीक कालावधीत शेतकऱ्यांच्या बसतात. त्याच्यामुळे या वाणाची आपण निवड केलेली आहे. त्याच्यात दुसरं कारण यांचं काय की हे स्पॅनिश बंच उगत्या जाती आहेत सगळ्या. स्पॅनिश बंच उगत्या जाती असल्यामुळे काय की ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गुण दिसून येईल आणि तो महत्वाचा गुण म्हणजे काय मुळाशी शेंगा. म्हणजे त्याचं लूक नेहमी असंच असतं. तर त्याचाच फायदा आम्ही आमच्या उगे पॅटर्न मध्ये होता. किंवा ह्याला जर मुळाशी शेंग अशीच लागत असेल तर ह्याच्यात आपण वेगळं काय करू शकतो आणि मग ह्याचं जास्तीत जास्त उत्पादन कसं काढू शकतो ह्याचे प्रयोग ते पुढचे मी तुमच्या सांगतो. बरोबर आहे. सो कास्तकाराने पीक कालावधी, यील्ड पोटेन्शियल आणि शेंगा कशा कुठे लागतायत ह्या गोष्टी थोड्याशा ध्यानात ठेवून मग आपलं वाण निवडलं पाहिजे. मॅडम आता आपण एक असं पुष्कळ वेळा प्रश्न येतो की आपण वाण निवडलं, चांगलं वाण निवडलं तरी पण कधी कधी आपल्याला उगवण तेवढी चांगली मिळत नाही. तर ह्याचे काही कारण असतात का किंवा ह्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो? नक्कीच मॅडम. कुठलंही बियाणं असेल तर आपण बघतो की बियाणे आणतो आपण की बाजारातले असू दे किंवा आपले मागील वर्षीचे ठेवलेले असतील. तर ते बियाणं आपण लावल्यानंतर आपल्याला नंतर कळतं की त्याची उगवण क्षमता तेवढी नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जी उगवण क्षमता चाचणी असते ती करणं गरजेचे. सोयाबीनचं पीक असू द्या, भुईमुग असू द्या की त्याचं किती प्रतिशत त्याची उगवण होते ती चाचणी करण्याची एक सोपी पद्धत असते, ती करून घ्यावी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया करतात आता भुईमुग जे आहे जे आपण लागण सर पण आपल्याला सांगतील की सरांनी कुठली पद्धत वापरली, पण एक आपण वैज्ञानिकदृष्ट्या बघायला गेलो तर कुठलंही बीज घेतल्यानंतर लागवण पूर्वी आपल्याला त्याची प्रक्रिया करणं गरजेचं. बीज प्रक्रिया करण्यासाठी बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुन्हा येणाऱ्या रोगामुळे किंवा आपण म्हणू शकतो त्याची उगवण क्षमता खालवली जाणार नाही, नुकसान होणार नाही, ते टाळण्यासाठी आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं. आता बीज प्रक्रिया करताना जसं मी म्हटलं बुरशीनाशकाची करतात, कीडनाशकाची करतात, त्यामध्ये सुद्धा रासायनिक आणि जैविक ह्या दोन्ही प्रकारच्या ह्याची बीज प्रक्रिया करतात. आता भुईमुगासाठी उत्तम सांगायचं असेल तर आपल्याला सगळ्यांनाच रायझोबियम माहितीये. रायझोबियम या कल्चरची बीज प्रक्रिया खूप उपयुक्त ठरते आपल्या भुईमुग पिकासाठी. जर आपण भुईमुग पिकाची लागण करणार असेल तर त्या दाण्यांना किंवा त्या बियांना आपण रायझोबियमची प्रक्रिया करू शकतो. रायझोबियमचं उदाहरण द्यायचं असेल तर खेतीबडीचं स्वतःच एक प्रोडक्ट आहे प्रोमेसिस आर नावाचं. ह्या प्रोडक्ट मध्ये रायझोबियमचे कंटेंट आहे आणि त्याचा डोस आपण 1 किलो जर आपण बियाणं घेत असतो तर त्याच्यासाठी 10 ml घेऊन आपण प्रोमेसिस आर या उत्पादनाची प्रक्रिया करावी, जेणेकरून ह्या रायझोबियमचा आपल्या उगवण क्षमतेवर चांगला परिणाम होईल. आणि त्यानंतर आपण रासायनिक जे बुरशीनाशक आहेत, जैविक बुरशीनाशक आहेत, त्याच्यात ट्रायकोडर्मा आहे, ते पण प्रोडक्ट आर्या बायोलाईफ ट्रायकोपेम या नावाने उपलब्ध आहे. तर अशा वेगवेगळ्या उत्पादनं आपण घेऊ शकतो ज्याच्यामध्ये हे कंटेंट असावे आणि ह्या प्रक्रिया मॅडम करणं गरजेचं आहे. जो शेतकरी मित्रांनो रायझोबियम हे जे जीवाणू असतो ह्याचा उपयोग करणं फार फायदेशीर ठरतो, कारण रायझोबियम आपल्याला नत्र मिळवून देतं. तर द्विदल पिकं जी असतात आपली ह्यांच्यासाठी रायझोबियमचा वापर करणं ह्याचा फार पुष्कळसा चांगला फायदा आपल्या पिकांना होतो. आणि जसं मॅडमने सांगितलं की ट्रायकोपेम किंवा ज्याच्या ट्रायकोडर्मा असतो, ट्रायकोडर्मा हे बुरशीघातक बुरशी आहे ऍक्च्युली. तर त्यामुळे बुरशीजन्य रोगांना ती तुमच्या पिकांपासून दूर ठेवते. तर त्याचं देखील जर आपण आधीपासून बीज प्रक्रिया केली तर ते रोग आणि बुरशीजन्य रोग आपल्या पिकांना होत नाहीत आणि पिकाची जी उत्पन्न असतो त्याच्यात देखील भरपूरसा फरक आपल्याला इथे दिसून येतो. मधुकर साहेब, आपण देखील बियाण्यांची बीज प्रक्रिया करता, सो ह्याच्याबद्दल थोडीशी आपल्या शेतकऱ्यांना माहिती द्यावी.
बरं, म्हणजे आता नुसतं सीड ट्रीटमेंट बद्दलच सांगायचं का मग? म्हणजे सीड ट्रीटमेंट काय सर करतो? तुम्ही कशाबद्दलही सांगू शकता, त्याच्यात नाही इन्क्लूड करा. नाही, म्हणजे कसं होतं मग ते म्हणजे सुरुवात तुम्ही कशी करता, म्हणजे लावण्याच्या बियाणं रोपायच्या आधी काय? नाही, मॅडमनी सांगितलं ते बरोबर आहे. रायझोबियमचा तर फार मोठा प्रयोग केलेला आहे. अरे वा. फार मोठा म्हणजे माझ्या शेतावर मॅडमना नाव माहित असतील तर DLN राव म्हणून होते, भोपाळचे, आपले ICRचे तिकडचे काय म्हणतो नत्र स्थिरीकरण योजना, नत्र स्थिरीकरण योजनेचे ते अध्यक्ष, काय हेड होते, संचालक होते. त्यांनीच राबवली होती. त्यांना माझ्या शेतावर आणलं होतं आणि त्यांनी फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन जे असतं ना विद्यापीठाचं, त्यामध्ये फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशनला त्याच्यात माझा एक लेख सुद्धा त्यांनी दिला होता की माझं रायझोबियम PSB मुळे किती उत्पादनात वाढतं. अरे वा. डायरेक्ट सायंटिस्ट मी शेतावर येऊन पाहिलेले, माझ्याकडे त्याचा अनुभव आहे. अरे वा. त्यांनी स्वतः शेतावर आले होते आणि त्यांनी त्यांना दाखवलं आम्ही की रायझोबियम ट्रीट केलेलं, रायझोबियम नाही ट्रीट केलेलं, त्याच्यात काय फरक पडतो. त्याच्यानंतर ते सर मला आठवलं कोणतरी सर होते एक हेड, त्यांनी स्वतः येऊन शेतावर मग ते हे घेतलं, ट्रायल्स घेतले. आणि रायझोबियम आणि PSB दोन्ही वापरलं का? त्यावेळेस कसं होतं, त्यावेळेस आमच्या विद्यापीठामध्ये रायझोबियम आणि PSB हे एक काळ्या रंगाची पावडर यायची, काळ्या रंगाची पावडर. ती पावडर काही ते लोकांना काही ऍक्सेप्ट नव्हती खरं. बरोबर. त्याच्यानंतर मी सरांशी बोलून किंवा त्याच्यानंतर पुन्हा वेगळे तिथे डिपार्टमेंटला लोक आले. नंतर डॉक्टर इस्माईल होते काही दिवस, त्यांना मी सांगून की बाबा नाही, तुम्ही याच्यात काहीतरी असा बदल करा की हे आमच्या शेतकऱ्यांना सहज उपलब्ध झालं पाहिजे, लावायला आवडलं पाहिजे. ते काय म्हणते, ते काळं पावडर लावलं की निघून जातं, गळून जातं. मग त्यांनी ते लिक्विड मध्ये स्टार्ट केलं. लिक्विड मधून नंतर त्यांनी आता लिक्विड मधून मग सुरुवातीला PSB रायझोबियम वेगळं होतं, त्याच्यानंतर त्यांनी रायझोफॉस म्हणून कंबाईन काढलं. म्हणजे जे मॅडमनी सांगितलं की रायझोबियम हे चांगल्या प्रकारचं आहे, हे जर कुणीकडूनही वापरलं, ते फक्त ते प्रॉडक्ट चांगलं असावं, प्युरिटी असावी, तर त्याचा रिझल्ट भुईमुगासाठी खूप चांगला. बरोबर आहे. म्हणजे रायझोबियम PSB हे वापरायलाच पाहिजे. आणि आपण ह्याच्यामध्ये जे आम्ही जे सीड ट्रीटमेंट करतो ना, त्याच्यामध्ये वापरतो, रायझोफॉस वापरतो आम्ही, जे की आपल्या विद्यापीठाकडे तयार होतं. कुठलाही वापरा, रायझोबियम आणि PSB शेतकरी बांधवांना वापरायला पाहिजे. PSB म्हणजे फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया आपण म्हणतो त्याला, PSB. आणि सरांनी जसं सांगितलं की तुम्ही त्याची क्वालिटी बघून वापरा. कुठलंही प्रॉडक्ट असलं तरी चांगलं प्रॉडक्ट, चांगल्या क्वालिटीचं प्रॉडक्ट असलं पाहिजे. ते तुम्हाला, तुम्ही त्याचं लेबल वाचलं तर त्याच्यात तुम्हाला कळते, तर कळू शकतं. जिकडे ते लिहिलेलं असतं की 1x10⁸ हा त्यांचा CFU काउंट असतो. CFU काउंटच्या हिशोबाने आपण बघू शकतो की प्रोडक्ट मध्ये किती बॅक्टेरिया आहेत. सो त्या हिशोबाने तुम्ही क्वालिटी पण देखील त्याची लेबलवरनं चेक करू शकता. आणि जसं सरांनी सांगितलं की बीज प्रक्रियेत रायझोबियम आणि PSB त्यांनी भरपूरसे प्रयोग ह्याच्यावरती केलेले आहेत आणि त्यांच्या शेतावर देखील तज्ञांनी येऊन बघितलेलं आहे की त्याचा रिझल्ट किती चांगला येतो. त्यामुळे ह्या गोष्टींचा नक्कीच शेतकरी बंधूंनो जर तुम्ही वापर केला तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होऊ शकतो. आणि शेतकऱ्यांना मी ह्या छोट्या जैविकचं एवढं महत्व सांगतो की फार छोटी, किमतीने कमी, काहीही एफर्ट न लागणारी आणि खूप चांगलं उत्पादनात वाढ देणारी वस्तू आहे. फक्त आपण आळस करतो किंवा कंटाळा करतो, लावत. म्हणजे ह्याच्यापासून 10 ते 15% जर यील्ड वाढत असेल तर आम्ही सुरू केलं 15% पर्यंत, तर मग तुम्हाला अडचण काय? बरोबर. त्यामुळं ज्यांच्या मुळावर गाठी आहेत त्यांच्यासाठी ह्याचे वापर करायलाच पाहिजे. तो जसं सरांनी हा फार इम्पॉर्टंट पॉइंट इकडे सांगितलेला आहे की तुम्ही रायझोबियमचा जर वापर केला तर तुमच्या मुळांवरती गाठी वाढतात आणि गाठी वाढल्या म्हणजे त्याचं नत्र स्थिरीकरण जास्त होतं. त्यामुळे ह्या गोष्टींचा अवलंब आपण केला पाहिजे इथे. सर आता तुमच्या नावाचं जे प्रचलित घुगे पॅटर्न आहे याच्यावरती थोडंसं बोलूया की सर थोडंसं आम्हाला सांगा की घुगे पॅटर्नचे वैशिष्ट्य काय? तर घुगे पॅटर्न तसं मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो. घुगे पॅटर्न म्हणजे झाडातील आणि ओळीतील अंतराची संकल्पना. अच्छा. ओळीतील आणि झाडातील अंतराची संकल्पना म्हणजे घुगे पॅटर्न. अच्छा. आता म्हणजे कसं, तर काय झालंय, सुरुवातीला आपण जे पीक घेतलं होतं की 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर हे प्रचलित डिस्टन्स आहे भुईमुगासाठी. ओके. पण आपण याच्यात काय केलं नंतर, याच्यानंतर आपण
याच्यात वेगवेगळ्या अंतरात बदल केले. म्हणजे मग ते आम्ही मी सांगितलं माझ्या शेतावर मी 6 कृषी मेळावे, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि BRC सायंटिस्ट तिघांच्याही समक्ष घेतलेले आहेत. एका विद्यापीठ एका कार्यक्रमाला तर आपले SS कदम साहेब VC सुद्धा होते रबी मधल्या भुईमुग मेळाव्याला. म्हणजे 6 कृषी मेळावे. तर त्या प्रत्येक कृषी मेळाव्यात मी हेच दाखवून दिलं होतं की बाबा आम्ही ओळीतील अंतर कमी अधिक केलं तर उत्पादनात ओल्या शेंगात किती वाढ झाली. हे प्रयोग मी जवळजवळ तिथं नेहमी केले. मग त्याच्यात आम्ही 30 सेंटीमीटर पासून 1 वर्ष 28 सेंटीमीटर, 26 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 22.5 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर म्हणजे इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे 20 सेंटीमीटर वर सुद्धा मी DAG 24 आणि TG 26 ही वाहनं टोकन करून अधिक उत्पादन, माझ्याकडे सर्टिफिकेट सुद्धा आहेत त्याचे विद्यापीठाच्या समोर, आणि सर्वांसमोर या ओल्या शेंगाचं वजन व्हायचं. एक गुंठा क्षेत्रामध्ये तो टाकला जायचा प्लॉट, त्याच्यातल्या शेंगा काढणे, ओल्या शेंगाचं वजन घेणे आणि त्याच्यावरून मग ते आता ते ड्राय रेशो वगैरे आपले आता लोकांना माहित नाही, जुने ड्राय रेशोवर जातात पण चांगले यील्ड वाढलेले. तर अशा प्रकारे आपण त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. याचं हेच म्हणजे गुगे पॅटर्न. अच्छा. सर आता म्हणजे फायनली तुम्ही म्हणजे जो डिस्टन्स ठेवता तो कसा ठेवता? आता मी सुरुवातीला आम्ही काय केलं की सुरुवातीला आम्ही 28 सेंटीमीटरवर घेऊन बघितलं. नंतर असं तुम्हाला सांगितलं मी हे वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे डिस्टन्स करून बघितले. 20 सेंटीमीटर पर्यंत आलो. प्रयोग ठीक, परंतु आपण शेवटी शेतकरी आणि आमचं भुईमुगामध्ये सगळे मध्यमवर्गीय शेतकरी असतात, असे काही फार मोठे शेतकरी नाही. फार काही बदल करायला म्हणजे ऍक्सेप्ट करतील, काही घेतील, खूप खर्च करतील असं काही पिकही नाही. त्याच्यामुळं कसं आहे की मी नेहमीच विचार केला की माझ्या साधारण शेतकऱ्याला फायदा कोणत्यात होईल आणि उत्पन्न त्याचं कसं वाढ. आमचा प्रयत्न गुगे पॅटर्न मध्ये हाच राहील की मल्चिंग नको, बेड नको, असलं कुठल्याही किचकट पद्धतीच्यात न जाता साधारण शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होईल हा उद्देश ठेवूनच आम्ही सर्व कामं केली. तर त्याच्यामध्ये कसं झालं की मग हे वेगवेगळे सेंटीमीटर प्रयोग केले. परंतु प्रयोग हे ठीक आहे प्रयोगापर्यंत, परंतु मोठ्या किंवा फास्ट एरियामध्ये ज्यावेळेस हजारो लाखो एकर लोक भुईमुग करतात त्यावेळेस प्रयोग फार मोठे हे करत नाही. आणि हे पीक काय होतं नेमकं मीडियम क्लास उन्हाळ्यामध्ये घेत असल्यामुळे, मध्यमवर्गीय लोक शेतकरी घेत असल्यामुळे हे फार लोकांकडे चालते. परंतु ह्याच्यामध्ये काय होऊ लागलं की शेतकऱ्यांना भुईमुग या पिकाचं उत्पादनच जास्त मिळत नव्हतं ना. मग 20 सेंटीमीटर जर आपण ओळीतलं अंतर केलं तर 20 सेंटीमीटर मध्ये प्रॉब्लेम काय येतो, झाडाची संख्या वाढते, उत्पादन वाढते, परंतु प्रयोग म्हणून ठीक आहे हो, 20 एकरवर लावायचं इतकं सोपं नाही ना. कारण त्या 20 सेंटीमीटरवर बसता येत नाही, अवघड होते, झाडाची संख्या योग्य ठेवता येत नाही. मग ह्या अडचणी असल्यावर तर तुम्ही कोणी ते भुईमुगाला हातच लावत नाही. कितपत असेल तर आम्हाला भुईमुगच करायचंच नाहीये. आपल्याला त्यांना कन्वर्ट कसं करायचं, आमचा उद्देश हाच होता. तुम्ही वळा कशी की जे तुमच्याकडे साधन सामुग्री आहे का, हो तिच्यावर भुईमुग करा, फक्त काही बदल म्हणून ते आता बदल करा. तर त्याच्यामध्ये हे मग ओळीतल्यानंतर आम्ही कसे आलो तिथपर्यंत की मी नंतर मध्ये एक अंतर असं निवडलं की जे उत्पन्नही छान देतं आणि शेतकऱ्यांच्या मशागतीलाही त्याचा चांगला फायदा होतो आणि शेतकऱ्यांना लागवड सुद्धा सोपी जाते ज्यांना लागवड करायची. कारण भुईमुग या पिकामध्ये उत्पादन घ्यायचं असेल आणि जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर पेरणी नाही जमत, लागवड पद्धतच करावं लागते. लागवड पद्धतीने भुईमुगाचं उत्पादन जास्त येते कारण आपण एकरी झाडाची संख्या ठेवू शकतो आणि आमचा मुळात कन्सेप्टच आहे जोपर्यंत तुमच्याकडे एकरी झाडाची संख्या असणार नाही तोपर्यंत उत्पादनामध्ये एवढी वाढ येऊ शकत नाही. त्याच्यामुळे 25 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर हे सध्यापैकी योग्य अंतर. 25-10. आता हे कोणत्या वाणासाठी आहे, आता मी थोडस वाणातही बोलतो कारण शेतकऱ्यांनी तिथेही थोडस बदल केले पाहिजे. आता आमची आबा अणु संशोधन केंद्राने संशोधित केलेली जी वाण आहे या वाणामध्ये काय आहे, टॅग 24 हा जर वाण घेतला, हा वाण कसा आहे, मुळात फुलटा आहे, उदका आहे आणि या सर्वच वाणामध्ये मुळाशी शेंग असण्याचा गुण आहे. त्याच्यामुळे ह्याला कसं आहे, ह्याला थोडंसं अंतर ओळीतलं अंतर कमी जरी दिलं तरी चालते. म्हणजे जर समजा टॅग 24 लावायचा असेल तर तुम्ही 22.5 सेंटीमीटरवर लावू शकता. म्हणजे थोडंसं इथं बदल का सांगतो, कारण अशा वाणासाठी आता आम्ही दुसरं वाण निवडलं
TG37. TG37A हे वाण जर तुम्ही घेतलं तर TG37A ला थोड्याशा बाजूने शेंगा बाजूला होतात. शेंगाची साईज मोठी, जागा जास्त लागते, थोडी जागा लागते, म्हणून आपण त्याला 25 सेंटीमीटरवर आणून ठेवतो. आता पुढची वाहनं नाही शेतकऱ्यांना माहिती नसतील ते, कारण TPG41 आहे, TLG45 आहे, हे जे काय हे मोठी वाण आहे. TPG41 हे ट्रॉम्बे फुले ग्राउंड नट आपल्या फुले राऊरीकडून प्रसारित झालेलं वाण आहे. त्याचं सुद्धा माझ्याकडे रेकॉर्ड ईल्ड काढलेलं होतं. अच्छा अच्छा. तर ही वाणं कशी मोठ्या साईजचे, ते थोडस मार्केटला चलत नसल्यामुळे ते फार काही प्रसारात आले नाही आपल्या इकडे, परंतु ओले शेंगा विकण्यासाठी किंवा खाण्यासाठी चांगले आहेत. तर ह्यांच्यासाठी आपण थोडंसं डिस्टन्स वाढून घ्यायला लागतं. परंतु 37 आणि TG51 हे आता सध्या प्रचलित वाण आहेत. त्याच्यामध्ये 37 पहिला सांगितलेला हा 24, नंतर TG37, नंतर TG51. तर TG51 आणि 37 या दोन्हीसाठी तुम्ही ओळीतलं अंतर 25 सेंटीमीटर, झाडातलं अंतर 10 सेंटीमीटर. बरोबर आहे. सो शेतकरी बांधवांनो, वाणाचं निवड करताना ही अजून एक गोष्ट जी सरांनी सांगितलेली आहे, म्हणजे डिस्टन्स किती ठेवाल ते वाणाप्रमाणे आपण थोडंसं डिसाईड करतो. की तुमच्या शेंगा जर मुळात जवळ लागत असल्या तर तुम्ही थोडंसं कमी डिस्टन्स जरी ठेवलं, कमी त्याच्यात डिस्टन्स असलं तरी चालतं, पण जिथे शेंगा थोड्या आजूबाजूला येतात तिथे थोडंसं जास्त डिस्टन्स ठेवावं लागतं. त्यामुळे हा पण एक छोटासा प्रयोगच आहे, जो थोडासा विचार करून आपण किती डिस्टन्स ठेवायचं तो विचार केला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट इथे आहे शेतकरी बांधवांनो, जसं आपण नेहमीप्रमाणे जसं या वेबिनार मध्ये आपल्या सेशन संपल्यावरती आपण FB वरती लाईव्ह प्रश्न घेतो, तसंच आपण तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही इथे खाली कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. ते आपण मधुकर साहेबांना आपला सेशन संपल्यावरती नक्कीच विचारूया. मधुकर साहेब, आता तुम्ही भरपूरशा प्रयोगांबद्दल बोललेला आहात इकडे, तर असे काही प्रयोग केलेले आहेत किंवा झालेले आहेत जे म्हणजे आता डिस्टन्स सोडून देखील इथे यशस्वी झालेले आहेत, असे काही प्रयोगांबद्दल सांगाल का? डिस्टन्स सोडून म्हणजे कसं आहे, आपण हा प्रयोग म्हणजे एक तर वाणाची निवड सांगितलेली आहे तुम्हाला. वाणाची निवड करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी ही वाणं भाभा अनुसंशोधन केंद्राने जे प्रसारात केलेली आहेत विद्यापीठाच्या मार्फत, ते TAG24, TG37, TG51 हे 2-3 व्हरायटी खूप चांगल्या आहेत आणि वाणाची निवड ही करायला पाहिजे. त्याच्यानंतर विशेष सांगायचं म्हणजे कसं आहे, मी उत्पादनाच्या दृष्टिकोनातून म्हणजे वेगवेगळा भाग सांगू का, असं तुमचं कसं व्हायला ते? आता मला समजा जमिनीची निवड सांगायची. सर, जमिनीची निवड सांगायची म्हणजे तुम्ही असंच मला एक प्रश्न टाका की तुम्ही करत असलेलं तंत्रज्ञान एकदा सांगून द्या, मी सांगून देतो ना. काय होईल, शेतकऱ्यांचा काय फायदा होईल, मी काय काय करतो नेमकं एकदा मग तुम्ही मला प्रश्न विचारा, जनरल प्रश्न आपण विचारतो. याच्यात काही काही प्रश्न कशी होतील माझ्या हिशोबाने मागे पुढे होतील, ते राहील सांगायचं. मग मला वाटायला की मला जमिनीची निवड तुम्ही सांगायची आहे की भुईमुगामध्ये भुईमुगामध्येच नाही, परंतु कुठल्याही पिकामध्ये जे पीक आपण घेतो त्या पिकाच्या योग्यतेची निवड करणं हे शेतकऱ्याचं पहिलं काम. तिथे सुद्धा खूप शेतकरी चूक करतात. म्हणजे कोणत्या पिकाला नेमकी कोणती जमीन पाहिजे त्याच्या उलटी जमीन घेतात आणि मग आम्हाला उत्पन्न येत नाही, आम्हाला असं काहीतरी होत, मला ते काहीतरी होऊन जातं. कारण त्याचं जे नियोजन असतं ना ते त्याच्याप्रमाणे, माझी ही जमीन झाली की आता मला तिकडे लावायचं, हे नाही बघत तो की त्या पिकाला ती योग्य आहे की अयोग्य, ते न बघता तो फक्त त्याच्या नियोजनाप्रमाणेच चालतो. तर हे शेतकऱ्यांनी माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा टाळायला पाहिजे की आपण जे पीक घेतो ना, फक्त कोणतंही घ्या, भुईमुग घेताय का, भुईमुगाची जमीन मी सांगतो तीच जमीन आहे आणि भुईमुग जमिनीच्या निवडीवरच उत्पादन अवलंबून आहे. बरोबर. सोयाबीन घ्या, काय बी घ्या, ऊस घ्या, कापूस घ्या, तूर घ्या, काहीही घ्या, त्याच्यात काही विषय नाही, परंतु त्या पिकाच्या योग्यतेची जमीन. आता जमिनीची निवड मध्ये काय होतं, भुईमुगाला कशी जमीन पाहिजे, हलकी मध्यम पाण्याचा उत्तम निचरा होणार. बरोबर बरोबर बरोबर. मग आता याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये अशी जमीनच निवडायची की ज्याच्यामध्ये पाण्याचा निचरा, कारण भुईमुगाचं पीक हे जमिनीत पीक येणार आहे, त्याच्यामुळे त्याला नेहमी वापसा कंडिशन असणं फार गरजेचं आहे. म्हणजे निचरा होणारी पाण्याची जमीन पाहिजे. त्याच्यामुळे वापसा कंडिशन मोकळी जमीन राहणारी अशीच जमिनीची निवड केली पाहिजे, कारण उत्पादनाचा खूप मोठा भाग आहे जमिनीवर. म्हणून ही झाली जमिनीची निवड. आता त्याच्यानंतर कसं आहे की त्याच्या अगोदर तुम्हाला पूर्व मशागत करावी लागेल. पूर्व मशागतीमध्ये तुम्ही कुठलंही पहिलं पीक घेतलं असेल, आता मी हे थोडंसं शेतकऱ्यांना सांगतोय, हे त्यांच्या उन्हाळी भुईमुगाच्या हंगामासाठी कामी येईल.
मी थोडस फास्ट सांगतो कारण तुमचं वेळ नाही घेत त्याच्यात जास्त. नाही बोला ना सर, काही हरकत नाही. नाही म्हणजे बाकीचं बोला ना, मग आपण असं बोलू. ते कसं व्हायला तुम्ही मला बोललात तर मग माझा एक मुद्दा नाही सर, माझं लागवड तंत्रज्ञान सांगू द्या. माझं लागवड तंत्रज्ञान एकदा सांगितलं मग काही विचार नक्की 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 सांगा. मॅडमलाही विचारा, मलाही विचारा, काय अडचण नाही. मला एकदा 2 मिनिटात हे सगळं सांगू द्या. काढणीपर्यंत लोकांनी काय करायला पाहिजे. आता जमिनीची निवड झाली, बरोबर, वाहनाची निवड झाली, बरोबर. जमिनीची पूर्व आता झाली मागं पुढे, पण जमिनीची पूर्व मशागत. तर पूर्वीचं पीक काढायचं, मशागत करायची, नांगरट करायची, पाळ्या घालायच्या. जिथे आपल्याला पुढच्या वर्षी तिथं भुईमुग घ्यायचं नियोजनाचं काम आहे मॅडम. हे काय पैसे शेतकऱ्यांना म्हणून हे काय असं नाही, उत्पन्न कोणालाही होत नाही जास्त. त्याचे कारण आहे, त्याचे नियोजन तुम्ही जोपर्यंत तुम्ही तुमच्या शेतीचं नियोजन शिकत नाही कुठं करायचं. यंदा मला तिथे उन्हाळ्यात भुईमुग घ्यायचा, मग पावसाळ्यात तिथं उन्हाळ्यात पीक शेणखत टाकलं गेलं पाहिजे म्हणजे ते या पिकाचं त्या पिकाला ते कामी येतं, याचा सुद्धा विचार केला पाहिजे. नाहीतर मग आम्ही सांगतो आता कंपोस्ट खत हे टाका आणि 8 ते 10 बैलगाड्या शेणखत टाका. मग आता कुठे टाका, उकलं शेणखत टाका, तिथं मानणार आहे का, त्याला भेटणार आहे का, त्याचा काही विचार नाही. तर ते थोडंसं नियोजनपूर्वक करायचं. जो जमीन आपल्याला करायची त्याच्या पद्धतीनं सगळी व्यवस्था करायची. त्याच्यानंतर म्हणजे बैलगाड्याचं शेणखत टाकायचं आणि नांगरून घ्यायचं. नंतर पूर्णपणे जमीन पाटपाण्यानं पहिल्यांदा भिजवून घ्यायची. पाटपाण्यानं जमीन भिजून घेतल्याच्या नंतर काय करणार आपण, नंतर ती जमीन वापशावर येणार. वापशावर आल्यानंतर आपण त्याच्यात वखराची पाळी घालायची. वखराची पाळी घालत असताना काय करायचं की आपण भुईमुगामध्ये जिप्समचा रोल फार चांगला आहे. तर आपण नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की 2 वेळा जिप्सम वापरा. आता ते कधी कधी काय व्हायला, गेल्या वर्षीपासून जिप्सम सुद्धा उपलब्ध होईना लोकांना, किंवा एखाद्या चांगल्या कंपनीचा जिप्समचा फार चांगला रोल आहे. पण आता उपलब्ध झालं तर शेतकऱ्यांनी वापरायला हरकत नाही. तर पाळी घालायच्या अगोदर जमिनीवरून ते विस्कटून द्यायचं आणि पाळी घालायची. पाळी घातल्यानंतर ती जमीन आता वापसा झाल्यानंतर पाळी झाली की त्याच्यानंतर काय करायचं. मी कशामुळे ते सांगतो की मला ते सांगितलं त्याच्या लक्षात येईल. सांगा तुम्ही, बरोबर आहे. नाही ना, नाही बरोबर नाही ना. म्हणजे मी एकदा भुईमुगाच्या पिकाबद्दल सांगून मोकळा होतो, म्हणजे काय होईल बाकी विचारू द्या काय विचारायचं. तर हे झालं. त्याच्यानंतर आपण पाळी घातली. पाळी घातल्याच्या नंतर काय करायचं, आता हे इथंच थांबू आणि पुन्हा दुसरीकडे जाऊ. आता हा पाळीपर्यंत आपली जमीन तयार झाली, आपण जिप्सम टाकतो. त्याच्यानंतर काय करायचं, आता आपल्याला बियाण्याची निवड. मी वाणाची निवड तुम्हाला सुरुवातीला सांगितली. वाणाची निवड ही भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई यांनी संशोधित केलेली आणि अधिक उत्पादन क्षमता असणाऱ्या वाणांची निवड. आता आहे ते बियाणं. आता बियाणं बघा, आमचं मुळातच पॅटर्न मध्ये काय आहे की एकरी आमच्याकडे 80 ते 90 किलो 80 किलो बियाणं आरामात पर एकर. म्हणजे एका एकरला 80 किलो एकरी म्हणताय ना, एकरी 80 किलो बियाणं वापरायचं. आणि ते आता ते 80 किलो कसं पडतं हे फार मोठे आहे, त्या सांगायला मी सांगेन नंतर तुम्हाला. ते 80 किलो एकदम डोक्याला 80 किलो कुठे एका एकरात बसतं का, पण साधा कन्सेप्ट आहे. ओळीतली अंतर 25 सेंटीमीटर, झाडातलं अंतर 10 सेंटीमीटर, 1 स्क्वेअर मीटर मध्ये 100 सेंटीमीटर 1 स्क्वेअर मीटर मध्ये, आणि अशा 4 लाईन बसतात. असे 40 झाडं बसतात, 40 शेंगदाणे बसतात. एका शेंगदाण्याचं वजन अर्धा ग्राम असतं. अर्धा ग्राम वजनाचं जर आपण धरले त्याचं किती ग्राम होतं, 20 ग्राम. एका गुंठ्याचं तुम्ही एका एकराचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते तेवढंच. 40 झालं, हे 40 ग्राम झालं. 40 दाणे 20 ग्राम झाले ना, 20 चोक 80. कन्सेप्ट क्लिअर. 80 हा माणसाच्या डोक्यात 80 कुठं काही म्हणतो. आम्ही 25 किलो करतो, कोणी म्हणतो आम्ही 30 किलो, कोणी म्हणतो आम्ही 40 किलो करतो, आम्ही 25. नाही 80 किलो बसतो. आता याच्यात मी काय केलंय, ओळीतलं अंतर सुद्धा तुम्हाला सांगितलंय मी व्यवस्थित ठेवलंय. झाडातलं अंतरही मी तुम्हाला सांगितलंय व्यवस्थित ठेवलंय. मग कुठेही काहीही न करता 80 किलो बियाणं सहज बसतं. फक्त याला लागवड करावं लागतं. हे एकरी 80 किलो बियाणं या प्रमाणे आपण वापरायचं. त्याच्यानंतर काय की आता हे 80 किलो ते बियाणं, आणि तसंही कसं आहे शेतकऱ्यांना बियाणं हा विषयच असा आहे की ते कसं आहे 100 दाण्याच्या वजनावर अवलंबून असतं. मुळात तुम्ही 100 दाणे घेतल्यानंतर ते वजन किती, आता तो फार सायंटिफिक तिकडे घेतल्यावर मग खूप वेळ लागतो. इकडे 100 दाणे त्याचे HKW काय आहे, हे काय आहे, ते काय आहे, त्याच्यापेक्षा आपण 80 किलो बियाणं कसं बसतं हे तुम्हाला मी शेतकऱ्यांना सांगितलं. आता याच्यात काय करायचंय की हे पेरणीपूर्वी आपण जमीन घेतलेली आहे, बियाणं आपलं 80 किलो तयार केलेलं आहे. आता बियाणं लागवडीच्या अगोदर बीज प्रक्रिया, जसं मॅडम म्हणलं, बीज प्रक्रिया करायला लागते लागवडीच्या अगोदर.
आता बघा, बीज प्रक्रिया करताना तुम्ही सुरुवातीला शेतकऱ्यांनी बुरशीनाशक लावा आणि नंतर कुठलंही तुम्ही जैविक लावू शकता. रायझोपॉस तुम्ही सांगितलेलं तुमचं चांगले आहे तर त्यालाही वापरू शकता, काही अडचण नाही. आपल्याला फक्त रिझल्ट आले पाहिजे. मुद्दा काय की आपल्याला रिझल्ट आला पाहिजे. तर तशा प्रकारे रायझोपॉस आम्ही विद्यापीठातून आणून ते लावतो. त्याच्या सुरुवातीला आता बुरशीनाशक म्हणजे कोणते, आता बरेच बुरशीनाशक आहेत वेगवेगळे. माझ्या अनुभवातलं आणि सध्याच्या रिझल्ट मधलं असणारे 2 मिनिटात नावच सांगतो. मी एव्हरगोल्ड लावतो आणि त्याच्यासोबत गवते लावतो. त्याच्यानंतर ते लावून सावलीत वाळवायचं. त्याच्यानंतर लागवड करायच्या अगोदर लगेच रायझोपॉस टाकायचं आणि लागवड. ही झाली त्याची बीज प्रक्रिया. आणि बीज प्रक्रिया ही फार महत्वाची आहे शेतकऱ्यांना म्हणावं, कारण त्याच्याशिवाय तुमची पुढे जे येणाऱ्या बुरशी आहेत, पुढे नंतर मर लोक लागते, बुरशीने झाडं मरतात, हे जे कंट्रोलिंग होत नाही नंतर, ते काही भैमुख छोटासा पीक नसतं, त्याला ड्रेंचिंग करणे काही, त्याला काही म्हणजे आपलं ड्रीप वगैरे नसते, काही नसते, त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि हे जर त्याच्यामुळे बीज प्रक्रिया करणं चांगलं आहे. आता याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा विरिडी सुद्धा वापरू शकतो. ट्रायकोडर्मा विरिडीचा माझा दुसरा प्रयोग आहे. आता तो जे शेतकरी करणार आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं, ते नाही करणार त्यांनी सोडून द्यायचं. कारण कसं आहे, आता ट्रायकोडर्मा आम्ही कशी वापरतो, ट्रायकोडर्माचा पण फायदा भरपूर होतो शेतकरी मित्रांनो. हे नाव लक्षात ठेवण्यासारखं आहे. जसं मधुकर साहेब म्हणतायत की ज्यांना करायचं त्यांनी करा, पण आमचा हा आग्रह राहील की सगळ्यांनीच हा प्रयोग करावा नक्कीच. आणि मग नंतर एक आता बोलतो ना मी, एक भुईमुग हे पीक आहे ना, भुईमुग पिकाबद्दल पहिले शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन. पीक म्हणजे काय, पीक म्हणजे फक्त मला घ्यायचं म्हणून पीक नाही घ्यायचं, मला त्याच्याकडून उत्पादन घ्यायचं, बरोबर, ईड वाढवायची, या दृष्टिकोनातून तुम्ही कामं करा. हो, त्याच्याशिवाय नाही होणार. नुसतं बाजारातून आणलं, पेरलं, आणलं, काही नाही, भरून नाही आला असं नाही, तसं ते येऊच शकत. आताचं हवामान, आताचा जे तुम्ही बघितलं, हे सध्याचं काय म्हणते त्याला ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यामुळे ज्या अडचणी निर्माण होत आहेत, कारण आता नैसर्गिक वातावरण आपल्याला सूट नाहीये, आपल्याला निसर्गाच्या थोडस विरोध जाऊन कामं करायचे, समजून उमजून करायचे. त्याच्यासाठी मी एक वाक्य सांगतो शेतकऱ्यांना पुन्हा, की तुमचा एक पाय तंत्रज्ञानात ठेवा आणि एक पाय शेतात ठेवा. हे 2 पाय आहेत तुमचे, तुम्ही एक तंत्रज्ञानात ठेवा, कारण तंत्रज्ञानाशिवाय तुम्हाला यील्ड येणार नाही, उत्पादनात वाढ होणार नाही. त्याच्यासाठी असं करणं गरजेचं आहे. आणि ट्रायकोडर्मा विरिडी कसं सांगतो मी तुम्हाला, ट्रायकोडर्मा विरिडी काय करायचं, आपण लेंडी खत घ्यायचं, लेंडी खताला थोडस पुट्टी करायची, पुट्टी करून त्याच्यावर मस्त एक आधी जर काही दिवस ठेवू शकले तुम्ही झाडाखाली सावली करून तर ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे. गुळाच्या पाण्यात ट्रायकोडर्मा मिसळून घ्यायचा, एका एकरासाठी 2 किंवा 2 बॅग तरी कमीत कमी लेंडी खताच्या घ्यायच्या आणि त्याच्यात ते गुळाच्या पाण्यात मिक्स करून त्याच्यात ट्रायकोडर्मा वाढवायचा. तुम्हाला काही दिवस वाढवता आला चांगलीच गोष्ट आहे, नाही वाढवता आला तरी हरकत नाही, पण लगेच कालवायचं. आणि पण ते टाकायचं शेतावर कधी, आता जे शेत आपण तयार केलं त्या शेतावर आपण ओलावा टिकून असतो सुरुवातीला, ज्यावेळेस आपण वखर आणतो पहिला, त्यावेळेस संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर म्हणजे 5-6 वाजता पुढे विस्कटायचं, एक एकरच करायचं, पुढे विस्कटून लगेच पाळी घालायची. म्हणजे काय होईल, त्या ओलीमुळे ते जिप्सम ते सगळं ओलीत जाऊन बसल आणि ट्रायकोडर्माचा रिझल्ट. पण ट्रायकोडर्मा वापरा तर मग कसं वापरा, त्याचं हे तंत्र आहे खरं. नाही, हे महत्वाची गोष्ट आहे, कारण की शेतकरी मित्रांनो, आपण कुठलाही जीवाणू जरी वापरत असला, म्हणजे तो रायझोबियम असो किंवा पीएसबी असो, केएमबी असो किंवा ट्रायकोडर्मा असो, सुडोमोनास असो, कुठलाही असो, तुम्ही जमिनीत घालत असाल तर जमिनीत ओलावा असणं हे फार गरजेचं आहे, कारण की नाहीतर त्याचा फायदा आपल्याला हवा तसा होत नाही. म्हणजे आणि त्याच्यानंतर तुम्ही बीज प्रक्रियेमध्ये सुद्धा ट्रायकोडर्मा वापरू शकता, कारण कसं आहे की बुरशीचे प्रमाण हे असतेच जमिनीमध्ये थोडं, आणि आजकाल शेतकरी कुठे चुका करतात, झालं की फक्त म्हणताय आम्हाला बुरशी झाली, कसं काय करावं, काही आहे का उपाय? पिकाचा फेरपालट कर. पहिले तर आपण शेती वाहनच चुकलोय, आपण जमिनी खूप वाहायला लागलो, जमिनीचा वापर खूप वाढवलाय, त्याच्यात आपण जमीन वाळू सुद्धा देत नाही, मग बुरशी वाढणार, जमिनीतून बुरशी राहणार. त्याच्यासाठी तुम्ही पिकाचा फेरपालट करा, ट्रायकोडर्माचा वापर करा, वेगवेगळे पिकं घेतल्यामुळे सुद्धा बुरशा कमी होतात, एक दल द्विदल, हे सगळं समजून घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी. अडाण्याची शेती नाहीये ही, तुम्ही जोपर्यंत शेती समजून घेणार नाही तोपर्यंत आणि मग ते उत्पादन सुद्धा येणार नाही. तर अशा प्रकारे ट्रायकोडर्मा वापरू शकतो. त्याच्यानंतर आता आपण टोकन केलेलं जे बियाणं आहे ते बियाणं आता इकडं पाळी घातली शेतकऱ्यांनी, पाळी घातल्याच्या नंतर काय करायचं, त्याला पुन्हा संध्याकाळी एक 1.5 तासाचं स्प्रिंकलर द्यायचं.
स्प्रिंकलर दिल्यामुळं ती थोडीशी कोरडी माती ओली होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जी तिफन आहे आपली 25 सेंटीमीटरची, त्या 25 सेंटीमीटरच्या ओळीतील 2 चाड्याची तिफन वापरायची खताची. ऑटोमॅटिक तिफना आजकाल निघाल्यात, त्याच तिफना वापरायच्या. आता बघा, आपल्या इकडे येण्याच्या अगोदर मला गुजरात मधून मी आणली होती 2001 ला इथे. किती वर्ष झाली. तेव्हा म्हणजे मला हा प्रॉब्लेम होता ना, एवढं खत कसं पडायचं, हे कसं वेगवेगळं पडलं पाहिजे, हे नाही पडलं तर काय होईल, मग हे पाडायसाठी माणसं किती वापरणार आपण, ते कमरेला बांधून पेरणार किती, पेरणार ते युनिफॉर्मली येणार का, त्याच्यासाठी मी आता ही तिफन आता खूप आलेली प्रचार. ती 2 चाड्याची तिफन वापरायची, त्याच्यातल्या एका चाड्यावर रासायनिक खत घ्यायचं, एका चाड्यावर मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचं आणि ती खेताची त्या शेताची ओली झाल्यानंतर आखणी. आता ओलं एवढं बारकाईने कोणी सांगत नाही, मी आता वेळ थोडासा पण जोरात सांगतो. आता ओलं का करायचं, तिफन का आम्हाला एवढं सांगता येतं ना, तुम्ही तिफनाने काकर ओढून घ्या. मग कशी काकर पडतात, नाही ते चांगले पडत नाही, त्याचे अनुभव आम्ही घेतले की त्या काकरामध्ये काय काय प्रॉब्लेम येतो, मग लागवडीला कसा वेळ लागतो, मग लागवड कमी खर्चात लागवड होत नाही. ती ओली माती झाली ना, काकरावर बसते, काकरावर बसल्यामुळे ही काकर खूप सुंदर पडतात लाईन्स. लाईन सुंदर पडली की लावणाऱ्या मजुरांना लावायला खूप सोपं. आता समजा ओळीत माती पडली, ढेकळं पडले, बारीक पडलं तर ती काढणार कधी, लावणार कधी, जागा करणार कधी, वेळ जास्त जातो. मग तुमची माणसाची हे वाढते. म्हणून हे असं ओलं करायचं, ओलं केलं की खूप छान होतं आणि काम लवकर होतं. पुढे खत पेरून घ्यायचं, रासायनिक खत पेरून घ्यायचं आणि मागे एका बाईला 2 लाईन द्यायची. त्याच्याजवळ कुठल्या ते बी द्यायचं, आपण जे ट्रीटमेंट केलेलं आहे, एका बाईला 2 लाईन द्यायच्या, ती बरोबर मध्ये बसून तिला सांगायचं 4-4 बोटावर 10 सेंटीमीटरवर एक दाना. तर 10 सेंटीमीटरच्या सुरुवातीला काड्या जर करू, आता माझ्या गावात 20 वर्ष झाले, माझ्या इथं जर तुम्ही म्हणले पण या बाईला चल भुईमुग लावायला, तर तिला फक्त माहिती आहे किती अंतरानं कसं लावायचं. कुठे कुठे प्रॉब्लेम येतील, प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचो, आपण तिथं तयार करायचं, आपण तिथं उभं राहायचं, आपण त्याला शिकवायचं, आपण थोडस कष्ट घ्यायची, त्याच्याशिवाय नाही होणार आहे. हे म्हणजे वेळ द्यायची वेळ आहे, आवडीने शेती करण्याची टाइम आहे. तर हे त्याच्यानंतर काय करायचं, तिला 10-10 सेंटीमीटर बी टाकायला लावायचं आणि ती लगेच हाताने झाकायला लावायचं. हाताने झाकताना व्यवस्थित माती बसली पाहिजे, बियाणं उघडं राहिलं न पाहिजे, बियाणं 1 ते 1.5 इंचावर गेलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त खोल जायला नको, कारण जास्त खोल गेलं तरी बियाणं निघत नाही. ते योग्य खोलीवर ते टाकतात, ते तुमचे काकर पडले की बाई हुशार असते, ती बरोबर टाकते, तिला माहिती, ती बरोबर झाकते पण. आणि त्याच्यानंतर फक्त तुम्ही करून घ्यायचं. त्याच्यानंतर काय, ही लागवड झाली, ओळीतलं अंतर झाली, लागवड झाली. आता लागवड केल्यानंतर काय करायचं, लागवड केल्यानंतर प्रक्रिया झाली, लागवड केल्यानंतर काय करायचं की आपण 1 ते 1.5 तासाचं स्प्रिंकलर त्या दिवशी द्यायचं. स्प्रिंकलर, आता स्प्रिंकलरचाच का वापर करायचा, हा एक पुन्हा वेगळा शॉट, ते नंतर मी सांगतो ना एका गोष्टीवर तुम्हाला. तर आता हे बघा, हे झालं, लागवड केल्यानंतर 1 ते 1.5 तासानं स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं. 1-1.5 तासाचं स्प्रिंकलरनं पाणी त्या दिवशी द्यायचं. असं पुन्हा 3 दिवसानं बघायचं, पुन्हा 2-3 दिवसानं बघायचं. म्हणजे साधारणतः पूर्ण भुईमुग हा उगवेपर्यंत 3 किंवा 2 किंवा 3 वेळेस आपल्याला स्प्रिंकलरचे इंटरव्हल द्यावे लागतात. साधारणतः उन्हाळी भुईमुग हा तरी नाही म्हणलं तरी 10-11 दिवसात जर्मिनेट होतो. आता ते थोडंसं टेम्परेचरवर अवलंबून आहे, हवामान कसं आहे, थंडी जर जास्त असेल तर थोडा वेळ लागतो, म्हणजे 15 दिवस घेऊ शकतो, ते डिपेंड ऑन टेम्परेचर आहे. तर अशा प्रकारे उगवण झाली. आता हिला आता लागवडीची थोडी वेळ सांगतो लगेच. आता पेरणीची वेळ काय, आता रब्बी हंगामामध्ये जर भुईमुग घ्यायचं ठरवलं शेतकऱ्यांनी, तर रब्बी हंगामामध्ये तुम्ही 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर हा सगळ्यात चांगला कालावधी आहे. परंतु आता या वर्षी तर मी सुद्धा म्हणजे वेळेवर लावू नाही शकलो भुईमुग, कारण पाऊस एवढा होता आणि वापसा नसल्यामुळे. पण 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर ही योग्य वेळ. तसं तुम्ही लेट मध्ये लेट 20 सप्टेंबर पर्यंत ही लावू शकता. पण ऑक्टोबर मध्ये नाही जायचं लावायला. ऑक्टोबर मध्ये काय होतं की पुढे त्याला ते जे कालावधी उष्णतेचा तो सध्या मिळत नाही, त्याच्यामुळे ते थोडस उत्पादनावर घट येते, टेम्परेचर कमी होऊन जातं. म्हणजे 1 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर हा रबीचा काळ. आणि उन्हाळीचा काळ जर म्हणाल तर उन्हाळी हंगामामध्ये आपण 20 जानेवारी पासून ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ह्या काळामध्ये लागवड करायला. आता त्याचं काय 20 जानेवारीला काय होतं की 14 जानेवारीला आपल्याकडे संक्रांत येऊन जाते आणि तिथून पुढे सूर्य
थोडंसं टेम्परेचर वाढत जातं आणि भुईमुगाच्या उगवणीच्या दृष्टिकोनातून साधारणतः 18 डिग्रीच्या वरच टेम्परेचर पाहिजे, सेंटीग्रेड काय सेल्सिअस त्याच्यावरच टेम्परेचर पाहिजे, त्याच्याशिवाय त्याची उगवण होत नाही. उगवणीसाठी आपल्याला तापमानाचा हा फार महत्वाचा भाग आहे की 20 जानेवारी पासून ते तापमान तसं व्हायला लागतं आणि तिथून उगवण चांगली होते. ही झाली पेरणीची वेळ. आता मी तुम्हाला लागवडीचे अंतरही सांगितलंय आणि आता सांगतो रासायनिक आणि हे कशी घ्यायची आणि किती घ्यायची. तर भुईमुगाचं मध्ये कसं आहे, भुईमुगाला थोडंसं स्फुरदाचं प्रमाण जास्त ठेवावं लागतं, त्याच्यामुळं आपण मी असं NPK मध्ये सांगतो 20-60-40. 20-60 आणि 40. ते बॅग मध्ये म्हटल्यावर पुन्हा मग शेतकऱ्यांना वेळ लागेल शेतकरी. नाही सर, शेतकऱ्यांना कामाची माहिती मिळाली ना की शेतकरी थांबतात आणि सगळी माहिती कामाचीच आहे. मी तुमचं फार फास्ट गेलो. मी आतापर्यंत जे शेतकऱ्यांना भुईमुगाची माहिती सांगितली ना, ती माहिती 3 तासाच्या अगोदर कधी संपतच नाही. आणि मी कुठं जरी लेक्चर द्यायला गेलो तरीही 3 तासच लागतात मला. हातच येऊन सांगता येत नाही हो. एवढंच सांगायचं स्टॉप व्हायचं, एवढंच सांगायचं स्टॉप व्हायचं, असं नाही. त्याच्या मागे काही ड्रॉबॅक्स आहेत. तुम्हाला मग ओलावा का द्यायचा, स्प्रिंकलर का वापरायचं, ह्यानं काय होतं त्यानं काय होतं हे सांगता आलं तर त्याची मजा येते. पण आता शेतकऱ्यांना ऐकायचं कंटाळा येतो, त्याचा तो त्यांचा दुर्दैव आहे. सांगणारे एवढे चांगले सांगायला लागलो, शेतकऱ्यांना काही कंटाळा नाही पाहिजे. आता मी तरी लवकर सांगतो, तुमचा वेळ नाही घेतला. आता याच्यामध्ये आपण मी सांगितलं NPK 20-60-40. त्याच्यानंतर काय आहे, याच्यामध्ये आपण हे झाल्यानंतर आपण न्यूट्रिएंटचा म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंटचा सुद्धा वापर करायला पाहिजे. तर मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये कसं असतं की तुम्ही वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये समजा झिंक असेल तर 10 किलो घ्या, फेरस असेल तर 15 किलो घ्या, बोरॉन असेल तर 2 किलो घ्या, मॅग्नेशियम 10 किलो घ्या, सल्फर 10 किलो घ्या. हे आपण सल्फेट फॉर्म मध्ये जमिनीतून देण्याचे घेऊ शकता शेतकरी यामध्ये. आणि समजा हे जर नसतील अवेलेबल होत समजा, तरी आपण मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा वापरू शकतो. त्याच्यामध्ये समजा तुमचं बोरॅकॉल 12 नंबर आहे, त्याच्यामध्ये सेकंड ग्रेडचे, त्याच्यामध्ये तुम्ही एकरी 15 किलो जरी एकरी 15 किलो ते घेणं काय किंवा हे सांगितलेलं हे सगळं घेणं काय, हे मी माझ्या शेतात ट्रायल घेतलेली सेम आहे, याचे रिझल्ट सेम आहे. कारण मला काय व्हायचं माहितीये का, हे वेगवेगळे घटक आणि शेतकऱ्याच्या अडचणी, मी शेतकरी आहे ना, शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत हे वेगवेगळे एकत्र आणायचे का, घटक मिसळायचे कसे, मग त्याच्यात कोणी पाणी धरतं, मग ते तिथून पडत नाही, मग तो वापरतच नाही, तो म्हणतो मला नाही वापरायचं. त्याच्यावर आम्ही एक उपाय शोधला, असंच रिझल्ट घ्यायचा, आपला आपला प्रयोग केला आम्ही. अरे हे रिझल्ट आणि हे रिझल्ट दोन्ही सेम आहे. आणि जवळपास कुठलाही प्रयोग असो, कोणीही काही सांगितलं ना, आपल्या शेतावर आधी आपण अनुभवायचं, आपण निरीक्षण ठेवायचे, हे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. हो, तुम्ही सांगितलं हरकत नाही ना, तुम्ही जे सांगितलं ते घ्यायचं, काय अडचण आहे, पण त्याचा एक प्रयोग करा, त्याची बारीक निरीक्षण ठेवा आणि त्याच्यातून तुम्ही ठरवा ना, तुम्ही ठरवा की काय करायचं, हे योग्य की हे अयोग्य, हे बघत नाही लोक. मग कोणीतरी काही सांगितलं ते बरोबर का चूक ते बघायचं नाही. म्हणजे हे माझं मत आहे की शेतकऱ्यांनी ही गोष्टीचं ट्रायल घेतात, स्वतःची निरीक्षण करून आपण ठरवायचं काय घ्यायचं. आता मी बघा, मी काही दिवस वापरलो, मला असा मी त्याचे एक्सपेरिमीटर मधले 3 ट्रायल घेतले, मला असं अनुभव आलं की शेंगा सारख्या आहेत, वजन सारखं आहे, यील्ड सारखं आहे. अरे मग एवढं कशाला करायचं, एवढंच करा की. तेव्हापासून आपण म्हणजे मी थोडा वेळ याच्यामुळे घातला की शेतकऱ्यांनी स्वतः करा आणि निरीक्षण करा. बरोबर आहे. आणि थोडस मिळाला ना, आम्ही काही रोज घरी सांगू शकत नाही कोणाच्या, तुमच्या मार्फत माध्यमामार्फत जर आम्ही असं तुमच्या आता हे तुम्ही एक कार्यक्रम ठेवता, आमच्याकडे भरपूर आहे ना, मग जाऊन दे ना शेतकऱ्यापर्यंत. नाही तेच म्हणजे हा माध्यम त्याच्यासाठीच आहे, शेतकऱ्यांपर्यंत घेतो ना. आता ह्या गोष्टी ह्या बारकावी त्यांना सांगितलं तर बघा, फायदा झाला तर तुमचं नशीब, नाही आता तुकाराम महाराजांनी तर या गोष्टी थोड्याशा ह्याच्यावरती अवलंब केला तर फायदा तर होतोच नक्कीच. आता मला सांगा, आपल्या मोठमोठ्या संतांनी, सगळ्या तज्ञांनी, सगळ्यांनी आपापल्या गोष्टी सांगून ठेवल्या, आता तुम्ही कितपत घेता तुमच्यावर आहे. कसं ते तुम्ही ठरवा.
बरोबर आहे. शेतकरी बांधवांनो, ह्या गोष्टी थोड्याशा यांच्याकडनं मी नुसतं शेतीबद्दल भुईमुगाबद्दल मला नको बोलणं, हे तुम्ही बोलतोच बोलतो, पण दुसरी माझी पोटतिड काय बोलायची आहे की हे का नाही सुधरत लोकांना, की तुम्ही या पद्धतीने शेती करा हो, तोपर्यंत शेती नाही फायद्यात राहणार. शेतीमध्ये फक्त शेतीचा विचार न करता उत्पादनाचा विचार थोडासा करायला पाहिजे. शेतकरी फक्त शेतकरी होऊन चालत नाही, थोडस उद्योजकासारखा विचार करणं वेळेची गरज आहे. आणि ते बाकीच्या ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याच्यावर उभं रडत बोलणं मला नाही आवडत. पाऊस हातात नाही, माझा भाव तुझ्या हातात नाही, त्याच्यावर कितीही ओरडला जीव घातला तरी तुला पाहिजे. ज्या गोष्टी हातात आहेत त्याच्यावरती काम केलं पाहिजे. येस येस. तर पुढे काय मग आता हे झालं का, हे रासायनिक खतांचं नियोजन झालं आपलं आणि त्याच्या पद्धतीने त्याच्यावर लागवड करायची, पाणी द्यायचं, 1.5 तासाचं द्यायचं, तिथपर्यंत थांबलं. बरोबर. काय करायचं, आता जर्मिनेट झालंय. आता जर्मिनेट झाल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण मोजायची आपली 1 स्क्वेअर मीटर मध्ये झाडं किती निघाली, किती निघाली नाही पाहिजे. आता हे त्याचा शेतकऱ्यांनी बघायला पाहिजे, गोंधळून किती आली, काय आली. आता त्याच्यासाठी बियाणं कोणतं वापरायचं, आता ते थोडस मिक्स होतं इकडं तिकडं, पण ते ऐकून समजून जातं मला. ते कसं आहे, ह्याच्यासाठी आपल्याला कसं आहे, आता हे जे उन्हाळी हंगाम आहे ना, खरं तर इथं सांगायचं होतं, तुमचे सगळेच प्रश्नच मी एकदा बोलतो फक्त. प्रश्न भरपूर सर, प्रश्न रेडी आहेत, प्रश्न यायला लागलेले आहेत. मुळात म्हणजे भुईमुगाची माहिती यायची ना, भुईमुग लागवडीचं तंत्रज्ञान म्हणलं का हे सगळं माहिती. बरोबर, हे सांगतोय मी एकदा, आणि मग तुमचं बोल ऐकतो. तर म्हणजे ह्याच्यात कसं आहे, आता झाडाची संख्या हे आपण नुसतं बोलतो, हे कशी ठेवली जाते, कशी ठेवायला पाहिजे, त्यामागचं काय टेक्निक आहे. आता समजा तुम्ही रबीमध्ये भुईमुग घ्यायचा कशासाठी शेतकऱ्यांनी, तर रबीमध्ये भुईमुग हा कशासाठी घ्यायचा आहे, तर उन्हाळीसाठी चांगलं बियाणं तयार होण्यासाठी. रबी भुईमुगामध्ये माझ्याकडे दरवर्षी 10 ते 12 हेक्टर भुईमुग असतो, आताही आहे. परंतु याच्यामध्ये काय होतं, उन्हाळ्यासारखं उत्पादन नाहीये, परंतु उन्हाळी हंगामासाठी 100% उगवण शक्तीचं बियाणं मिळतं. म्हणजे हा एक झाड हा कॉन्सेप्ट कसा क्लिअर होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर रबी भुईमुग लावा लागला. रबी भुईमुग लावल्यानंतर त्याची हार्वेस्टिंग डिसेंबर मध्ये होते. डिसेंबर मध्ये झाल्यानंतर ह्या वाणामधला सर्वात महत्वाचा गुण आणखी एक सांगतात, बोलता सांगणार ध्यानात आलं म्हणून सांगतो. ही वाणं कम कालावधीची असल्यामुळे काय माहितीये का, यांच्यामध्ये सुप्तावस्था फार कमी आहे. सुप्तावस्था कमी असल्यामुळे डॉर्मन्सी ही खूप कमी असल्यामुळे काय होतं की ही वामनं आपल्याला लगेचच वापरायला जमतं. म्हणजे समजा जर TAG 24 तुम्ही घेतला तर त्याची सुप्तावस्था 10 ते 15 दिवस आहे. 10 दिवसाच्या कशातही काढला तर लागवडीला योग्य आहे. त्याच्यानंतर तुम्ही 37 घेतला, 51 घेतला, म्हणजे हे साधारणतः 15 दिवसाच्या 20 दिवसाच्या आतच ही वाणं पुन्हा लावायला जमतात. हा एक या वाणामधला गुण आहे, जे तुम्ही मगाशी प्रश्न त्याचं थोडस कनेक्शन आहे किंवा हे का बियर वाणं, कारण हे कमी कालावधी त्यांची डॉर्मन्सी खूप कमी आहे, सुप्तावस्था कमी. तर अशी वेगवेगळ्या सुप्तावस्थेची वेगवेगळी वाणं आहेत. याची सुप्तावस्थेचं त्यांनी त्याच्यासाठी सांगितलं की ते जर रबीत काढलं आपण डिसेंबर मध्ये, तर आपण 15 दिवसांनी लावू शकतो शेतावर आणि त्याची उगवण चांगली होते. कारण आपल्याला एकरी झाडाची संख्या हा कन्सेप्ट आहे आपला, आणि तो कसा कायम करता येईल त्याच्यातलं हे पहिलं पाऊल आहे. पण तो 100% उगवण शक्तीचं बियाणं, त्याच्याशिवाय तुम्हाला ते मिळणार नाही. बरोबर. आपण आता हे झाडाची संख्या वगैरे मोजली झालं, त्याच्यानंतर काय की ह्याच्यानंतर काय बघा, भुईमुग या पिकाला थोडा समाज याच पद्धतीने येतो. याला कसं असतं, भुईमुग पिकाचा कन्सेप्ट जो आहे लोकांचा, पाणी किती असतं, पाणी किती लागायला पाहिजे, बरोबर आहे. कारण इथून पुढे आपल्याला पाण्याचं बोलायचं. आता आपण भुईमुग उगून आलाय, उगून आल्यानंतर पाणी व्यवस्थापन काय, पाणी व्यवस्थापनामध्ये काय आहे, मुळातच भुईमुग या पिकासाठी आम्ही एक वाक्य तयार केलेलं आहे की कमी पाणी जास्त वेळा, कमी पाणी जास्त वेळा. पाणी कमी द्यायचं पण वारंवार द्यायचं, म्हणजे पाणी कमी द्यायचं पण वारंवार द्यायचं, हे भुईमुग पिकाला खूप बांधतं. म्हणजे त्याच्यासाठी आपण मग आपण ही पद्धत कशात करू शकतो, ही पद्धत आपण दांडपाण्याने करू शकतो का, नाही. फ्लडने करून नाही. मग ही पद्धत फक्त आपण स्प्रिंकलरनं करू शकतो. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी देऊ शकतो, जेवढा कालावधी द्यायचा तेवढंच पाणी देऊ शकतो. तर मग स्प्रिंकलरचा वापर त्याच्यामुळे भुईमुगामध्ये फार फायद्याचा आहे. कारण कमी पाणी जास्त वेळा, कारण भुईमुगाच्या पिकाला मुळातच पाणी कमी लागतं. पण आपल्याकडे कसं आहे, आमच्याकडे जुने भुईमुग आम्ही घेतले ना, आम्हीच घेतो, दांड फोडायचो, हे इकडून पाणी लावून द्यायचो, ते पाणी खूप व्हायचं, ते कोण बघायचं त्याला, उत्पादन वाढतं. त्याच्यामुळे कमी पाणी जास्त.
भुईमुग या पिकाला फार कमी पाणी लागतं. त्याच्यासाठी त्याला नेहमी भुईमुगाचं पीक हे वापसा कंडिशनवर असलं पाहिजे. हे बारकावे आहेत पिकातले, एवढे बारकावे मी त्याच्यामुळेच वेळ होतो जास्त. नाही, शेतकरी मित्रांनो, बारीक पॉइंटर्स जे सर सांगतायत ते प्लीज नोट करून ठेवा, कारण की त्यांचा फार जास्त उपयोग आपल्याला होतो. ज्या मोठ्या गोष्टी तुम्ही हे सगळ्या गोष्टी शिकाव्या. आता तुम्ही एवढं अरेंज केलंय, आपण वेळ देताय, तुम्ही वेळ देतोय, हे तर काहीतरी फायदा करून घ्या. फायदा करून नक्कीच नक्कीच नक्कीच. नाहीतर काय की तुम्ही सगळं, तर हे कसं आहे, कमी पाणी आणि तसं पद्धतीने. त्याच्यानंतर पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये या वाणामध्ये सुरुवातीचं कसं असतं, भुईमुग या पिकाला पाणी कसं द्यायचं. सुरुवातीला ज्यावेळेस भुईमुग पूर्णपणे उगून आल्याच्या नंतर साधारणतः पहिलं फुल दिशेपर्यंत किंवा आपण असं म्हणू 15 ते 20 दिवस एक आपण थोडासा पाण्याचा ट्रेस द्यायला पाहिजे, ताण द्यायला पाहिजे. त्याचाही उपयोग उत्पादनावर चांगला होतो. त्याचं कारण एवढंच आहे की सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं की झाडाची काईक वाढ होते आणि आपल्याला भुईमुगामध्ये काईक वाढ नको, त्याच्या कांड्यातलं अंतर कमी असलं पाहिजे, वाढ जास्त नसली पाहिजे, म्हणजे आऱ्या जास्तीत जास्त मिळाल्या पाहिजे. म्हणून हा सुरुवातीच्या काळामध्ये जर थोडासा ट्रेस दिला शेतकऱ्यांनी, हा ट्रेस किती द्यावा, कारण हे आपल्या जमिनीच्या हिशोबावर आहे. म्हणजे आम्ही ट्रेस द्या म्हणलं का तुम्ही वळून टाकता, ट्रेस तेवढा नाही द्यायचा. जमीन तुमची जशी असेल तशी 15 ते 20 दिवसात आम्ही म्हणतोय, परंतु तुमची जमीन हलकी असेल, इतके दिवस दम नसेल धरत, तर भुईमुगाचं पान सुकायला लागलं की पाणी द्या. ताण जेवढा देता येईल, 15 दिवसाचा, 8-10 दिवसाचा, 20 दिवसाचा, तर अशा प्रमाणे सुरुवातीच्या काळात ताण दिल्यामुळे काय त्याची इंटरनोड जे आहे ना त्याचे आणि आऱ्या जवळ लागणे आणि आऱ्या जमिनीत जास्त खुपसणे हा त्याचा फायदा आहे. बरोबर. हे झाल्यानंतर, ताण दिल्यानंतर कसं होतं की झाड हे झाल्यानंतर जमिनी लगत आऱ्या सुटायला सुरू होत, वाढ नाही होत नाही. त्याच्यानंतर पहिलं फुल दिसलं की मग तिथून पुढे तुम्ही पाण्याचं रोटेशन देऊ शकता. पाण्याचं रोटेशन देत असताना आता पीक झालं तुमचं 30-35 दिवसाचं, तोपर्यंत 30 दिवसाचं किंवा 35 दिवसाचं तोपर्यंत तुम्ही पाणी द्या. कान देऊन एखाद 2 पाणी जर देता आले. हे पाणी बिनी कसं आहे मॅडम, हे शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनी त्यांचं आमच्या सांगण्याला काय फारसं महत्व नाही. तुमचं जमीन किती ताण सहन करते, तुमच्या जमिनीला किती. आम्ही फक्त सांगितलेलं एकच गोष्ट लक्षात ठेवायची, भुईमुग हा नेहमी वापसा कंडिशनवर ठेवा. कसा ठेवायचा ते तुम्ही ठरवा, कारण ती आम्ही नाही, आम्ही कुठलेही तेज नाही सांगते, सांगायचं म्हणून सांगतो मी तुम्हाला. 35 ते 40 दिवसानंतर काय होतं की तोपर्यंत काय करायचं, आपण काही खुरपणी कोळपणी करून घ्यायची. आता एकरी झाडाची संख्या या कन्सेप्ट मधला मी एक पॉईंट सांगितला तुम्हाला, स्वतःचं बियाणं. आता दुसरा पॉईंट काय की ज्यावेळेस आपल्या एकरी झाडाची संख्या तयार होते, त्या झाडाच्या संख्येचा झाड जागेवर टिकून राहणे फार महत्वाचं आहे. शेतकरी काय करतो, स्वतः त्यावेळेस काय करतं, बैलाने कोळपणी करतात किंवा कोळपणी करत नाही, किंवा करली तर बैलाने करतात. बैलाने कोळपणी केल्याने काय होतं की बैलाच्या पायाने काही झाडं जातात, किंवा आपलं कोळप बरोबर नाही हाणलं तर त्याने 1-2 झाडं जाते. मग असं तिकडे टर्न मारला का तिकडे 2-4 झाड जाते, तर मग अशी तुमची पुन्हा एकरातलेच झाडं कमी होते जे निघलेले. माझं मत काय, माझ्या शेतावर एकदा जन्मलेलं झाड सहसा मी मरू देत नाही. ते जन्मलं त्याला शेवटपर्यंत नाही. शेतकऱ्यांसाठी ह्यांनी काय करायला पाहिजे, याच्यासाठी सायकल कोळपायचा वापर. थोडीशी मेहनत लागते, परंतु स्वतः जर सायकल कोळप चालवले तर राणे भरपूर होते, काही फार मेहनत लागत नाही. या पद्धतीने सायकल कोळप चालवलं तर तुमचं लहानपणचं पीक असतं, त्याच्यावर बैलाच्या पायाने ते मरतं, कमी होते झाडाची संख्या. म्हणून तुम्ही सायकल कोळप वापरा, जेणेकरून तुमची झाडाची संख्या कायम राहील. उत्पन्नात पण फरक त्याच्यामध्ये. आणि ते झाड आहेत तर उत्पन्न आहे, झाड नाही तर उत्पन्न झालं. त्याच्यानंतर काय केलं आपण, सायकल कोळप्याने एकदा कोळपणी केली, पाणी तर आहे. आता त्याच्यानंतर तर झालं 40-45 दिवसाचा दिवस आहे तो भुईमुगाचा, तिथून पुढे आऱ्यात सुरू. आता हे 40-45 दिवस बोलायचे असते. एखादं टेम्परेचर कमी जास्त झालं, कमी अधिक झालं, 4-5 दिवस इकडं तिकडं हे काही होत राहत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काय निरीक्षण करायचं, थोडं जमीन भुईमुगापाशी बघायची, एक आरी सुटणं जरी कळली झालं, अरे भुईमुगाला 40 दिवसानंतर आऱ्या सुटणं सुरू झाले, एक आरी सुटली भुईमुगाच्या, समजायचं आता इथून पुढे भुईमुग आऱ्या सुटणार. त्याच्या अगोदर काय करायचं, एकदा आपण पहिल्यांदा एकरी 2 बॅग म्हणजे 100 किलो जिप्सम फेकलेलं आहे, त्याच्यावर पाळी घातलेली आहे, ते तर जिप्सम आहे. आता पुन्हा एकदा काय करायचं, 2 ओळीच्या मध्ये एकरी
पुन्हा 100 किलो किंवा 200 किलो तुम्हाला जेवढं टाकता येईल, 100 किलो जरी टाकलं 2 बॅग एकरी किंवा 200 किलो जरी टाकलं, 200 किलो 100 200 200 400 200 किलो 200 किलो सुरुवातीला, 200 किलो आता 200 किलो टाकायचं. 2 ओळीमध्ये मजुराच्या हाताने असं पसरून द्यायचं. प्रत्येक ओळीमध्ये जिप्सम पसरून दिल्यानंतर काय करायचं, जी तिफन आपण वापरली पहिली पेरणीची आखणी करण्यासाठी, त्याच तिफणीला काय करायचं, त्याच्या फणाला दोरे गुंडाळायची, खडकं गुंडाळायचं, काही गुंडाळायचं. आता हे करत असताना जिप्सम टाकलं की त्याच्यावर हलका पाण्याचा शिरकावा द्यायचा, म्हणजे 1-1.5 तासाचं स्प्रिंकलर. त्यानं काय होईल, पुन्हा ती जमीन व्यवस्थित ओली राहील. आणि हे जवळ पण फिरेल मधातून, आणि याला आपण गोंधळ गुंडाळल्यामुळं हे तिथनच हे जे मध्ये टाकलेलं जिप्सम आहे हे आपोआपच झाडाच्या बुडाला लागतं, भर बसत. जे लोक ओरडतात भर द्यावा का, असं करावं का, हा स्प्रिंकलरचा फायदा आहे. हा शेतकरी बांधवांनो, हा स्प्रिंकलरचा फायदा आहे ऍक्च्युली. मधुकर साहेब, इथे मी बेस्ट मॅडमना एक थोडस मध्ये एक विचारू इच्छिते. मॅडम, आता भरपूरसं नियोजन बद्दल सर बोलतायत, म्हणजे पूर्ण सविस्तर नियोजन त्यांनी सांगितलेलंच आहे आपल्याला. पण पुष्कळ वेळा असं होतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, या इंटरकल्चरल प्रॅक्टिसेस ज्या पुष्कळ वेळा आपण म्हणतो त्या माहिती नसतात किंवा विचारल्या जात नाही. आता घुगे साहेबांनी भरपूरशा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी जर आपल्याला लक्षात ठेवायच्या असल्या किंवा ह्याच्यात खेतीबाडी कुठे आपल्याला शेतकऱ्यांना मदत करू शकते का? नक्कीच मॅडम, चांगला प्रश्न आहे. आता उदाहरण घ्या की सर आपल्याला खूप सारी माहिती सांगतायत, पण एकाच वेळी आपण एवढी सारी माहिती नाही हे करू शकत. तर शेतकरी बांधवांनो, आपलं खेतीबाडी फार्म नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन आहे. हे मोबाईल ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ऍपमध्ये रजिस्टर करा आणि तिथे आम्ही पिकांचे सविस्तर वेळापत्रक दिले. तर जसं आता आपल्याला टप्प्याटप्प्याने सांगतात की काय करायचंय, कशा पद्धतीने करायचंय, मात्रा किती ठेवायची. वेळोवेळी आपण हे बघतो की तुमच्या जमिनीनुसार पाणी द्यायचंय, तुमच्या जमिनीनुसार खतं द्यायचे, मग ती किती द्यायची हे तुम्हाला माहिती करून देण्यासाठी, काढून देण्यासाठी खेतीबाडी फार्म तुम्हाला इथं नक्कीच मदत करेल. तुम्ही इथे दिलेल्या नंबरवर सुद्धा आमच्याशी पुन्हा संपर्क साधू शकतात. प्ले स्टोअरवर हे ऍप फ्री मध्ये अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मग कुठल्याही पिकाचं लागणीपासून काढणीपर्यंत वेळापत्रक, त्याच्यामध्ये करण्यात येणारी वेगवेगळी कार्यपद्धती, खतांचं माती परीक्षणानुसार योग्य नियोजन आणि सगळ्या प्रकारच्या कीड रोगाचं फवारणीचं नियोजन, ही सगळी माहिती मॅडम आपल्याला इथं आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. आणि खेतीबाडीचे तज्ञ तुमच्याशी सतत या ऍप थ्रूवर किंवा डायरेक्टली तुमच्याशी इथून कनेक्ट होणार आहेत, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पिकासाठीचा ह्या वेळापत्रक मार्फत इथे फायदा होऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, ह्या वेळापत्रकाचा खेतीबाडी ऍपद्वारे तुम्ही नक्कीच फायदा उचलू शकता, कारण की पुष्कळशा, जसं सर म्हणताय, छोट्या छोट्या गोष्टींचा फायदा उत्पन्नात भरपूर होतो. मधुकर साहेब, आपण ही जी तुम्ही माहिती सांगता ह्याला अजून थोडीशी सविस्तरपणे ऐकायची गरज आहे असं जाणून येतं इथे. तर फुलोरा नंतरचा जो भाग असेल ह्याचा आपण अजून एक वेबिनार घेऊया, जसं करून की शेतकऱ्यांना सविस्तर माहिती त्याच्याबद्दल आपण देऊया अजून, म्हणजे फुलोऱ्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंतचा. शेतकरी मित्रांनो, हा अजून एक दुसरा भाग या वेबिनारचा आपण ह्याच्यात घेऊया, कारण की ज्या प्रकारे तुम्ही माहिती देताय त्या प्रकारे शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि हे आपण एवढ्या कालावधीत पूर्ण करू शकणार नाही, अर्धवट माहिती देऊन काही फायदा होणार नाही शेतकऱ्याचा. तर ह्याचा आपण शेतकरी मित्रांनो, ह्याचा दुसरा भाग आपण नक्कीच लवकर घेऊन येऊ. फुलोऱ्यापासूनच ते हार्वेस्टिंग पर्यंतचा जो हा वेबिनार असेल तो आपण नक्कीच लवकर घुगे साहेबांबरोबर परत एक करणार आहोत. तर त्याला देखील नक्कीच सामील व्हा. सर, भरपूरसे प्रश्न FB वर देखील आलेले आहेत, ह्यांची आपण थोडक्यात उत्तर शेतकऱ्यांना करूया. हे छान गेले मॅडम तुम्ही, की याचा दुसरा भाग, कारण अजून 1-1.5 तास म्हणलं ना, बरोबर आहे. आणि अर्धवट माहिती मजा येणार नाही, सांगता येत नाही. हो, नाही, अर्धवट सांगून पण मजा येत नाही, शेतकऱ्याचा फायदा होत नाही त्याच्यात नाही. तर आपण ह्याचा दुसरा भाग नक्कीच घेऊया इथे. आमचं कसं आहे, जे जे आपणास ठावे ते इतराशी सांगावे, ज्ञानी करून सोडावे जग सारे. आम्हाला जितकं येतं ना ते सगळं सांग.
नक्की शेतकरी मित्रांनो, अशी लोक मिळणं हे फार रेअर असतं. कधी अशी लोक मिळाली तर ह्या लोक जे जे सांगतात त्यांच्या अनुभवातून आलेल्या या गोष्टी असतात, त्याचा नक्कीच आपण सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे. आता प्रश्न विचार. हा हो, आता हर्षवर्धन चव्हाण यांचा प्रश्न आहे, आपल्याकडे जास्त तेलाचे प्रमाण असलेले वाण कोणते? जास्त तेलाचं प्रमाण असणारे वाण तसं म्हणून नाहीये, पण हे जे आमचं TG 24, TG 37, TG 51 ह्याच्यामध्ये 49 ते 50% आहे तेलाचं. ओके. आणि यांची सेलिंग ह्या वाहनामध्ये मॅडम दुसरं काय माहितीये का, ह्या वाहनामध्ये सेलिंग पर्सेंटेज खूप छान आहे. म्हणजे 72 to 74 पर्यंत सेलिंग येते वाहनामध्ये. सेलिंग पण छान आहे. आणि तेल तर 49-50% तेवढं जास्त तेल. अच्छा. चव्हाण साहेबांचा अजून एक प्रश्न आहे, काळ्या भारी जमिनीसाठी कोणते वाण चांगले असते? काळ्या भारी जमिनीसाठी आता बघा, भुईमुगाला मुळात जमीन जी लागते ती आवळणारी नसली पाहिजे, चिकट नसली पाहिजे. काळीमध्ये एक प्रकार आहे काळीमधला सुद्धा, ज्याच्यामध्ये थोडस हे असते, चुनखडी मिश्रित थोडीशी, तर ती मोकळी असते. मुळात कसं आहे, भुईमुगाला चिकट आवळणारी चांगला पाहिजे, जमीन नको. तुमची जर जमीन काळी असेल, भारी असेल, ती जर चिकट आवळत असेल तर ती भुईमुगाला योग्य नाही. कारण की मुळाला लागतात भुईमुग आणि मग हे होऊन जात, शेंगा फुगत नाही. बरोबर आहे. संजय साहेबांचा एक प्रश्न आहे, कोकणातले आहेत, तालुका राजापूर, जास्त तेल असणारे वाण इकडे कुठले चालेल? सगळ्यांचा प्रश्न, भरपूर लोकांचा वाणावरती आहे. नाही, तेलाच्या प्रमाणात याच्यापेक्षा जास्त तेल असणं फार मलाही माहित नाहीत नाव कोणत्या वाणात आहे, पण आमच्या या वाणामध्ये एवढं पर्सेंटेज आहे. आणि ही वाणं म्हणजे याच्यापेक्षा तेलाच्या प्रमाणाबद्दल आपण जास्त काही सांगू शकतो. जे पर्सेंटेज आहे तेवढंच सांगायचं. बरोबर आहे. शिवाजी यांचा प्रश्न आहे, कांदा पिकाविषयी माहिती. सर, कांदा पिकाविषयी देखील आपले 2 वेबिनार झालेले आहेत, ते फेसबुकवर आहेत, ते तुम्ही नक्कीच बघू शकता. तिथे ते ऑलरेडी इथे आहेत, तर तिथे पण त्याचा व्हिडिओ आहे, त्याची माहिती तिथनं नक्कीच घेऊ शकता. आज आपण भुईमुगाबद्दल बोलतोय. सोपान पाटील यांचा प्रश्न आहे, सर, बेडवर भुईमुग कसं लावावं किंवा कशी त्याची लागवड करू शकतो का? नाही, बेड हा कन्सेप्ट थोडासा बाजूला कशामुळे ठेवलाय, बेडवर भुईमुग लावता येत नाही असं नाही, परंतु कसं आहे, सर्वसाधारण शेतकरी आम्ही विचार करतो, ज्यावेळेस आमच्या नजरेसमोर एकदम जनरल शेतकरी आहे की जो ओळीतला अंतर तर टिफन नाही बदलत, तो म्हणतो अरे त्याने काय हवं त्या 1 फुटान पेरानं. मी फार जवळून शेतकरी पाहिलेले, शेतकरी डिस्टन्स सुद्धा बदलत. बेडवर उत्पन्न येतं, पण बेडमध्ये काय होतं की ज्यावेळेस 2 बेडमध्ये तुम्ही डिस्टन्स ठेवतात, बेडमधनं मधली जागा जाते. आणि माझा एक अंदाज आहे की बाबा एका ठिकाणी 1 बियाच्या हिशोबाने जर लागवड केली तर बेडमध्ये एवढं बियाणं बसत. बरोबर. एकरी झाडाची संख्या, जो हा कन्सेप्ट आम्ही ठेवलेला आहे की प्लेन जमिनीवर लाईन बरोबर लाईन घ्यायची, कुठेही जागा रिकामी ठेवायची नाही, योग्य अंतरावर झाडाची लागवड. त्यामुळे बेडमध्ये थोडस झाडाची संख्या कमी होईल. लावता येत नाही अशातला भाग नाही, घेतात लोक बेडवरही. समजा आपल्याला पावसाचा जास्त त्रास असेल तर बेडवरही. पाटील साहेब, बेडवर पण लावूच शकतो आपण, पण थोडीशी रोपं जास्त लावायची असली तर आपण जमिनीवर लावणं योग्य ठरेल. संतोष चौगुले यांचा प्रश्न आहे की ऊसामध्ये आपण भुईमुग घेऊ शकतो का, किंवा वाण कुठलं निवडावं त्याच्यासाठी? हो, ऊसामध्ये तुम्ही आता लवकर लागवड करतात ना, लवकर लागवडी केल्या तर मधल्या पट्ट्यामध्ये आजकाल ऊसाचे खूप मोठमोठे पट्टे ठेवायचे हे आहेत पद्धती. त्याच्यामध्ये मध्ये तुम्ही म्हणजे जून पर्यंत ऊस मोठा होत नाही तोपर्यंत ऊसामध्ये आंतरपीक घेऊ शकता. आणि वाण म्हणाल तर वाण कुठलंही घ्या तुम्ही, टॅग 24 घ्या, TG 37 घ्या, TG 51 घ्या, तिन्ही वाणापैकी कुठलंही. बरोबर आहे. सो मॅडम, इथे आपण क्वांटिटी बद्दल बोलतोय, जास्त उत्पन्नाबद्दल बोलतोय, पण कधी कधी क्वालिटी देखील फार महत्वाची असते. तर क्वालिटी चांगली करायची असली तर ह्याच्यावर काय करावं?
तर शेतकरी बांधवांनो, जसं आपण फुलोऱ्यापर्यंत आलो होतो, शेंगा चांगल्या धरण्यासाठी लागण्यासाठी आपल्याला माहिती आहे की फुलोरा अवस्था ही खूप महत्वाची आहे. कुठल्याही पिकांमध्ये फुलं जेवढी जास्त व्यवस्थित लागतील, धारण क्षमता जास्त असेल, तर तिथे मॅडम आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे घेत होतं. सुरुवातीपासूनच सगळं नियोजन, बीज प्रक्रिया असू द्या, ट्रायकोडर्माचा वापर आहे, जिप्सम सारख्या खताचा वापर, हे तर खूप गरजेचं आहेच आहे करणं. त्याचबरोबर आपल्याला फुलोऱ्या अवस्थेत काही जैविक उत्पादन घटकांची फवारणी म्हणा आपल्याला करणं गरजेचं. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर फॉल्विक ऍसिड आहे, सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे, अमिनो ऍसिड आहे, अशा घटकांचा ऍसिडचा वापर आपण करणे गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो. त्याच्यासाठी आर्या बायोलाईफचं एक प्रोडक्ट आहे प्रोव्हिगर, त्याचा खरंच रिझल्ट पण चांगला आहे. प्रोव्हिगर नावाचं जे उत्पादन आहे, एक जैविक आपण खत म्हणून वापरतो, त्याची जर आपण फवारणी केली तर नक्कीच आपल्याला आपल्या पिकात, भुईमुगासारख्या पिकात चांगलं उत्पादन घेण्यासाठी होईल. ह्याची मात्रा आपण प्रति लिटर 2 ते 3 ml वापरू शकतो आणि आपल्या पिकाचं उत्पादन इथे वाढवू शकतो. नक्कीच ह्याचा वापर देखील आपण करू शकतो आणि ह्याचा आपल्याला क्वालिटीवरती भरपूर फरक पडतो. मधुकर साहेब, गंगाधर यांचा प्रश्न आहे, नैसर्गिक पद्धतीने भुईमुग घेता येतो का? असा काही प्रयोग केलाय का? बघा, नैसर्गिक पद्धतीने भुईमुग घेता येतो, भुईमुगाला काय अडचण आहे. ह्याच पद्धतीने लागवडी ह्याच पद्धती वापरायच्या आणि बाकी तुमचे जे नैसर्गिक ते वापरायचे. उत्पादन तेवढे चांगले मी नाही घेतलं, कारण माझ्याकडे कसं आहे की आपण संयुक्तिकरित्या वापरणार आहे. म्हणजे मी निव्वळ रासायनिकही नाही आणि निव्वळ हेही नाही, सेंद्रिय नाही, दोन्हीचा मिश्रण करून वापरायचं आणि त्याच्यावर यील्ड काढणं, असं एक हे आहे आपलं. त्याच्यामुळे काय आहे, निव्वळ नैसर्गिक घेत फक्त वाण हे ठेवा, वळीचे अंतर बरोबर ठेवा, स्प्रिंकलरनं पाणी द्या, बाकी तुमचं जे आहे ते करा, उत्पादन येणार चांगलं उत्पादन. पण मी नाही घेतलेलं, मी रासायनिक करतो. इथे आय थिंक आपण थोडस 1-2 मिनिटं, आय थिंक मधुकर साहेबांचा कनेक्शन थोडासा हे झालेला आहे, ते 2 मिनिटात आपल्या बरोबर जॉईन होतील. डॉक्टर अश्विनी, इथे रोग देखील भरपूरसे येतात, रोग आणि कीटक, तर हे नॉर्मली कॉमन वाले कुठले असतात रोग आणि कीटक इथे भुईमुगात, आणि त्याचं नियोजन आपण कसं करू शकतो? तर शेतकरी बांधवांनो, शेवटपर्यंत उत्पादन टिकून ठेवण्यासाठी, पिकाची वाढ करण्यासाठी कीड आणि रोग आपल्या पिकात बाधा करतात. भुईमुगासाठी खूप सारे आपल्याला काही कीटनाशक, बुरशीनाशक वापरायचे नसतात. सुरुवातीला तुम्ही जर ट्रायकोडर्मा वापरला तर नक्कीच. भुईमुगात महत्वाची कीड म्हणलं तर हुमणी आहे मॅडम, आणि त्याच्यानंतर काही थोड्याफार प्रमाणात ऍफिड्स वगैरे मावासारखे रसशोषक कीड येतात. पाने खाणाऱ्या अळीचा पण तिथं प्रादुर्भाव काही वेळेस दिसून येतो. आणि रोगामध्ये म्हटलं तर आपण टिक्का नावाचा जो रोग आहे, सगळ्या शेतकऱ्यांना माहित असेल, टिक्का नावाचा रोग, ज्याच्या पानांवर टिक्के पडून त्यांची वाढ तिथे थांबवली जाते किंवा कमी होते, घट होते. तर ही 2 महत्वाची कीड आणि रोग आहेत शेतकरी बांधवांनो भुईमुगातले. तर सगळ्यात महत्वाचा वापर करायचा असेल तर मेटॅरायझियमचा वापर करा हुमणीसारख्या पिकासाठी, हुमणीसारख्या किडीसाठी. मेटॅरायझियम नंतर शेतकरी बांधवांनो कधी पण कुठल्याही पिकासाठी तंत्रच लक्षात ठेवा, BVM हे वापरणं खरंच गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बिवेरिया आहे, वर्टिसिलियम आहे आणि मेटॅरायझियम, ह्या तिन्ही जैविक घटकांचा, जीवाणूंचा आपण जर वापर शेतात करत राहिलो, भुईमुग सारखं पीक असू द्या, इतर पीक असू द्या, आपल्याला रोगापासून, आपल्या पिकाचं आपल्याला आणि किडीपासून आपल्याला संरक्षण. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा जो आपण सुरुवातीला सांगितला तो, तर आपल्याला टिक्का सारख्या रोगासाठी पण ह्याचा वापर करता येईल. तर आर्या बायोलाईफचे पण काही उत्पादन आहेत ज्याच्यामध्ये आर्या बायोलाईफचं प्रोटेक्टम नावाचं आहे, त्याच्यामध्ये आपण BVM वापरतो. आणि त्यानंतर टिक्का रोगासाठी आपण बॅसिग्रो आणि ट्रायकोडर्म अशी जी जैविक बुरशीनाशक आहेत ती वापरू शकतात. मी सांगितलेल्या जीवाणू कंटेंट तुम्ही कुठेही बाजारात ह्या कंटेंटची प्रोडक्ट उत्पादनं घेऊ शकता किंवा आर्या बायोलाईफचे वापरू शकता आणि पिकांवर येणारे कीड आणि रोग दोन्ही मॅडम इथे आपल्याला संरक्षण करता येईल इथे आपल्याला पिकांना. बरोबर आहे मॅडम. शेतकरी बांधवांनो, आता मधुकर साहेब आणि घुगे साहेब यांनी खूप चांगली माहिती इथे आपल्याला या खेतीबडीच्या वेबिनार मध्ये दिलेली आहे आणि ह्याचा सगळ्यांनी नक्कीच ह्याचा अवलंब करावा. छोट्या छोट्या गोष्टी ज्या घुगे साहेबांनी सांगितल्या किंवा मॅडमने आता ज्या प्रकारे आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे आपण रोग आणि किड्यांचं पण प्रादुर्भाव थांबवू शकतो,
तर त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा लक्षात घेऊन जर आपण पिकाची लागवड केली तर नक्कीच आपल्याला फरक जाणवून येईल. मित्रांनो, या आज आमच्या बरोबर जुडल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि हा सेशन आपण इथे संपवूया. मॅडम आणि घुगे साहेबांचे पण खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला एवढी छान माहिती ह्या प्रकारे आपल्याला दिलेली आहे इथे. आणि अजून काही पिकांबद्दल माहिती जर आपल्याला हवी असेल तर ती आमच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका आणि ती आम्ही त्याच्यावर देखील वेबिनार आपण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि आपण परत भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी एका नवीन पिकाबद्दल चर्चा करण्याकरिता. आणि तोपर्यंत घरात राहा, वॅक्सिनचे 2ही डोस पूर्ण करा आणि स्वस्थ राहा. नमस्कार. नमस्कार.